हॉलिवूड मधले फिल्म मेकिंग साठी कोणी थांबलेलं नाहीये. तेही एआयचा टेक्निकचा वापर करतातच आहे. अख्खा एपिसोड 3 मिनिटात संपतो. मी होते 28 वर्षाची, मी 45 वर्षाच्या बाईची भूमिका करत होते. आजही बरेच लोकांना वाटतं की मी त्याच वयाची आहे. तुझं त्या चॅनल बरोबर वाद आहे. पुन्हा तू झीवर आम्हाला दिसली नाहीस किंवा आता झीचे सिनेमे येतात तेव्हाही अपूर्वाचा विचार होत नाहीये. माझा वाद झी या चॅनलशी नाहीच आहे. माझा त्या मेकर्सशी प्रॉब्लेम होता. चित्रा बांदेकर, लोकेश गुप्ते, अर्चना पाटकर, ते सुकन्या कुलकर्णी होत्या. त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आजच्या तारखेला कितना टाइम आहे, चलो ये हुआ क्या, सीन खतम हुआ क्या, त्यांना कामाशी मतलब. ती मालिका मी जेमतेम 6 महिने केली आणि माझी घुसमट झाली. तेच सास बहू साजिश, किचन ड्रामा, किचन पॉलिटिक्स, घरातल्या पेपरवरती फ्रंट पेजला ह्यूज पोस्टर. अँड दॅट वॉज फॉर द फर्स्ट टाइम मी माझ्या आईबाबांच्या डोळ्यात, माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं. वेळ घेते माणसांना समजून घेणं आणि मैत्री करणं. तुला कुठे तोटा झाला? लॉबी आहे, ग्रुपिझम आहे, डिझर्विंग कलाकाराला कमी लेखतात किंवा मागे ढकलतात. माझं स्पष्ट वक्तेपणा बरेच लोकांना खटक. मांजरेकर भेटल्यावर काय बोलतात? भेटले नाही, अजून यांची भेट नाही झाली. अनेक न्यूज चॅनल्सनी मी डिवोर्सी आहे ह्याच्या स्टोरीज रन केल्या होत्या. कदाचित हे जे विक्टम कार्ड खेळले असते तर आज मी ती ट्रॉफी घेऊन बसले असते. कदाचित. सोशल मीडिया कशाला ग? आपल्या आजूबाजूला आपलेच लोक असतात, त्यांचीही बोलणी असतात. काही समाजाचा भाग आहे ना, ते फ्रस्ट्रेटेड आहे. न कळतपणे तुमच्या या कमेंट्समुळे कोणाला प्रवृत्त करू शकता टू सुसाईड. एक बाईच दुसऱ्या बाईविषयी इतकं वाईट आणि घाण लिहू शकते. अपूर्व एकांतात रडते का? नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या थेट बोल विषय खोल या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवर आज अशी व्यक्ती आली जिला तुम्ही सगळे ओळखता, पण आज तिचं मी खास ओळख करून देणार आहे वेगळ्या पद्धतीनं. तिची एंट्री झाली ना इंडस्ट्रीमध्ये ती अगदी नकळत, ॲक्सिडेंटली. एका रात्री स्टारडम तिने अनुभवलं. त्यानंतर एक वेळ अशीही आली की पटापट कामं येत होती आणि अगदीच काम नव्हतं. त्यानंतरचा तिचा संघर्ष आणि पुन्हा तिचं दणक्यात कमबॅक, शेवंता, जी आपल्या सगळ्यांना आवडून गेली. आणि आता तिने वेगवेगळ्या मालिकांमध्ये सिनेमाही केले आहेत, मालिका तर केल्याच आहेत, आपण सगळेच ओळखतो, नाटकही केलं आहे. पण आत्ता हीच शेवंता आपल्यासमोर आली आहे पद्मिनी बनून. अर्थात मायक्रोड्रामा एक नवीन, आपण म्हणतो की AI जनरेटेड हा मायक्रोड्रामा आहे, जे नवीन पाऊल आहे टेक्नॉलॉजीमधलं. आणि अर्थातच हॉलिवूडमध्ये प्रामुख्यानं हा आपल्याला पाहायला मिळतो, मराठीमध्ये अजूनही नाही आहे. त्यामुळे अर्थातच आज आपण याविषयीच बोलणार आहोत. सर्वप्रथम तर तुझं खूप खूप स्वागत अभिजात मराठी फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि आपण खूप दिवस बोलतोय की करूया एखादा पॉडकास्ट चांगला. तुझं मला पद्मिनीचं ते पहिलं हे तुझं पाहिल्यावरच खूप असं वाटत होतं की अरे हिच्याबद्दल मी ऐकलंय तर हिचा खूप ॲक्सिडेंटली आभासामध्ये एंट्री झाली आहे, काहीच बॅकग्राऊंड नसताना. आणि त्यानंतरचा तुझा प्रवासही माहिती आहे. आणि कट्टू आता निर्माती आणि दिग्दर्शिका आणि एडिटर आणि बऱ्याच गोष्टी आणि करते. मी तिला मगाशी म्हटलं तुला की मराठीतलं गजेंद्र अहिरे दुसरा की जे सगळं कॉम्प्लिमेंट आहे. सगळीच नावं तुझ्या मागे आता लागलेली आहेत, सगळ्या पदव्या. आता हे पण तू करतेस, ते पण तू. तर मला असं पहिलं ऐकायला आवडेल की पद्मिनी तुझ्या आयुष्यात कशी आली? वेल 15 वर्ष झाली आता. या मे महिन्यात 15 वर्ष होतील या करिअरमध्ये. आणि ॲक्सिडेंटली आले होते नक्कीच. आणि ॲक्सिडेंटली आले जरी असले तरी रातोरात, जसं तुम्ही म्हणालात की स्टारडम मिळालं, तर हो, येस, मिळालं. आणि प्रेक्षकांचे मी आज देखील ऋणी आहे, कारण ते प्रेम त्यांनी सातत्याने ते करत राहिले आणि अजूनही करतायत. 15 वर्ष झाली. पण कसं होतं ना, आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण वेगळ्या व्यक्तीच्या डिरेक्शन खाली काम करतो, त्यांच्या विजन खाली काम करत असतो, त्यांची क्रिएटिव्हिटी असते. आणि ते करत असताना आता गेले 15 वर्षात इतकी कामं केली आहेत की कुठेतरी असं वाटतं की क्रिएटिव्हली अजूनही हात बांधले गेलेले आहेत. की मला जर काही वाटत असेल, एखादी ॲडिशन किंवा एखादी क्रिएटिव्हिटी सुचली असेल, तर ती मी वापरू शकत नाही, कारण तो माझा प्रोजेक्ट नव्हे, मी फक्त त्याचा एक भाग आहे. आणि ज्या पद्धतीने आम्हाला मग ते स्क्रिप्ट दिले जातात किंवा ती स्टोरी लाईन जशी लिहिली जाते, यू जस्ट हॅव टू ब्लाइंडली फॉलो इट. बरोबर. तर कुठेतरी एक कलाकार म्हणून घुसमट होते नक्कीच. आणि परंतु तुमच्याकडे पर्याय नसतो, यू हॅव टू डू इट. पण पद्मिनी हा नुसता एक प्रोजेक्ट नाही आहे आता. ही माझ्या मनात दडलेली एक कथा आहे आणि एक मोठं ड्रीम होतं. आणि हे कधीतरी मला लोकांसमोर मांडायचं होतं, फक्त ते वेगळ्या पद्धतीने मांडायचं होतं, म्हणून मी थांबले होते.
आणि आत्ता ती योग्य वेळ आली असं मला वाटतं. आणि कारण पद्मिनी अनलाईक एनी अदर प्रोजेक्ट एक मायक्रो ड्रामा आहे आणि अजूनही प्रेक्षकांसाठी मायक्रो ड्रामा नवीन आहे. लोकांना माहिती नाही एक व्हर्टिकल सिरीज काय असेल. सो हे बेसिकली 3 मिनिटाचा खेळ आहे. अख्खा एपिसोड हा 3 मिनिटात संपतो आणि त्याचे हुक पॉइंट्स, त्याची गंमत, व्हिज्युअल इफेक्ट, साऊंड हे सगळं काही त्या 3 मिनिटात येतं आणि तुम्हाला एका पॉईंटला आणून असं ठेवतं की नेक्स्ट एपिसोड केव्हा. सो ही जी गंमत आहे ही मला प्रेक्षकांना द्यायची होती आणि ती देताना मी ती AI टूल्स आणि टेक्निक्सचा वापर करून देतेय. अर्थात हे सगळं करत असताना हे सगळं कोणाला तरी कन्व्हिन्स करावं आणि एका प्रोड्युसरला उभं करावं आणि जे प्रोजेक्ट अजून कोणाला माहितीच नाहीये किंवा हा दिस काइंड ऑफ मायक्रो ड्रामा हे कोणाला माहिती नाहीये अजून. बरोबर. सो म्हणून मग मी विचार केला की मीच निर्माती होते आणि मग मीच निर्माती आहे, मीच त्याची डिरेक्टर आहे. म्युझिक, एडिट, स्टोरी लाईन, स्क्रिप्टिंग सगळंच, व्हिज्युअल इफेक्ट्सपासून एव्हरीथिंग मी आणि माझी टीम करते. आणि अर्थात तुम्ही म्हणालात तसे खूप धाडसाचं पाऊल आहे. पण मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून मला इतकं छान फ्रीडम मिळालं आहे टू एक्सप्रेस आणि क्रिएटिव्हिटी जी कोणी थांबवू शकत नाही आहे. त्याला काही सीमा नाही आहे. मला हवं त्या पद्धतीने मी त्याला फ्रीडम वापरू शकते आणि त्याचा जो आनंद आहे ना एक कलाकार म्हणून तो मी शब्दात मांडू शकत नाही. त्यामुळे येस, इट्स ओके टू ट्राय समथिंग आउट ऑफ द बॉक्स. मजा याची येते की आउट ऑफ द बॉक्स जरी असलं तरी या कामाची दखल घेतली जाते, भरभरून प्रेम मिळतंय आणि लोक तयार आहेत नवीन नवीन कलाकृतीसाठी, हे कळतंय. बरोबर. मला आता पद्मिनीचे 3 एपिसोड्स आलेले आहेत आणि स्टोरी ज्या पद्धतीने आम्ही अनुभवतोय की गूढ आहे आणि सस्पेन्स आहे. एक थ्रिलही तू उभं केलंयस वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून किंवा स्टोरी साऊंडच्या माध्यमातून आमच्यासाठी आणि हळूहळू आता कथा पुढे सरकते. जशी शेवंताबद्दल आम्हाला उत्सुकता होती ना की आधीच्या जशी शेवंता कोण आहे आणि काय तिचं एक हे आहे, तशीच पद्मिनीबद्दल आता झालेली आहे. 2 ह्याच्यामध्ये पद्मिनी आम्हाला दिसते. एक नऊवारी साडी, डस्की स्किन आणि एक छान जशी ती शेवंता, मी तुला जसं म्हटलंही आपण प्रश्नांविषयी बोलत होता की झलक दिसते तिची. त्यामुळे बऱ्याच कमेंट्सही मी जेव्हा वाचल्या तेव्हा लोक पुन्हा तुझ्या शेवंताकडे पद्मिनीमधनं जात आहेत. तुलाही तो अनुभव आला असेल तर मला एक तर सांग, स्टोरी क्रिएट करताना हे म्हणतो ना क्लिक होणं आलं पाहिजे. जशी ती शेवंता क्लिक झाली तशी पद्मिनी झाली पाहिजे. म्हणून तुझा एक बघण्याचा हे कसा होता आणि जे आम्ही सोनं आणि ते तोंडातनं सोनं येतंय आणि मग विहिरीतलं पाणी शापित आहे, गाव शापित आहे, हे जे आहे ना, ही कथा कशी सुचली तुला? सो मुळात मी कोकणातली आहे आणि माझ्या कामानिमित्ताने मला जी काही वर्ष 3-4 वर्ष कोकणात राहता आली तेव्हा जाणवलं मला की तिथलं निसर्ग, वातावरण म्हणा, हिरवळ म्हणा, जंगल म्हणा, काळोख, गूढ कथा, कादंबऱ्या, हे सगळ्यात इतकी गंमत आहे ना की मी स्वतः फॅसिनेटेड होते. आणि त्या सगळ्यातून ना मी माझ्या मनातच एक स्टोरी निर्माण करत होते. इनफॅक्ट दिस हॅपन्ड जेव्हा मी शेवंता करत होते आणि त्याचं तेव्हापासून ती एक आयडिया रुतली होती माझ्या मनात डीप डाऊन आणि त्याचा फक्त माझ्या मनातच त्याचा प्रोग्रेस होत होता. आणि कुठेतरी मग ते आता सुरुवात करायची, मग मी ती लिहून काढली ती कथा कशी असेल. पण होतं काय की अशा गोष्टी जेव्हा तुम्ही सादर करतात त्याच्यासाठी प्रचंड प्रोडक्शन लेवल पाहिजे, त्या प्रकाराचं लाइटिंग पाहिजे, व्हिज्युअल इफेक्ट्स पाहिजे, VFX पाहिजे. हे सगळं फिनॅन्शियली साऊंड नाही होत. सो मग काय करता येईल? मग मला संकल्पना सुचली की आपण AI टूल्स अँड टेक्निक्सचा वापर करू शकतो आणि हीच स्टोरी लाईन आपण एक ग्रँजर स्केलवरती दाखवू शकतो. म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर हॉलिवूडमध्ये कित्येक फिल्म मेकिंग हे अगदी सहजपणे AI टूल्स टेक्निक्सनी केले जातात आणि तो बघण्याचा व्हिज्युअल जो आपल्याला दिसतात ते खरंच खूप ग्रेट असतात, अमेझिंग, मजा येते ते सगळं बघताना. सो ते कुठे द्यायचं होतं आणि सो मी हे सगळं क्लब करून अशा प्रकारे त्याचा फॉर्मॅट डिझाईन केला. ही गंमत कशी आहे म्हणजे शेवंताचा नक्कीच उल्लेख होतोय इथेच असं नाही. इनफॅक्ट मी रात्रीच खेळ चालेनंतर जितके काही प्रोजेक्ट्स केले असतील त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रेक्षक कुठेतरी शेवंताला शोधू पाहतात. आय नो की हे त्यांचं मनापासून त्या कॅरेक्टरवरचं प्रेम आहे जे ते दरवेळेला रिफ्लेक्ट
होत राहतं माझ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधनं. म्हणजे त्याच्यानंतर मी तारा राणी मालिकेमध्ये राणी चेन्नम्माची भूमिका केली. राणी चेन्नम्मा जरी चालत होती तरी लोकांना ती कुठेतरी शेवंताचीच आता येईल का झलक असं वाटत होतं. मी आता ACP अपूर्वा पुरोहित पात्र केलं तेव्हाही त्यांचं असं होतं आमची शेवंताच छान होती. मग जेव्हा मी सावनी हे पात्र केलं जी शहरातील एक बाई होती, सो 2 एक्स्ट्रीम कॅरेक्टर्स मी दाखवले, एक गावाकडची शेवंता तर एक शहराकडची सावनी. पण प्रेक्षकांना शेवंताच्या पुढे जायचंच नव्हतं. सो आय थिंक हे त्यांचं निरागस प्रेम आहे त्या पात्रावरचं. आणि मला अभिमान सुद्धा वाटतो जेव्हा जेव्हा ते शेवंताचा उल्लेख करतात, कारण आपण जर बघितलं तर ते माझंच रूप आहे आणि त्याच्याच विषयी बोललं जात आहे. परंतु पद्मिनी तशी नाहीये. पद्मिनी ही कम्प्लिटली एक वेगळं कॅरेक्टर आहे. तिच्या भावना वेगळ्या आहेत, तिची कथा वेगळी आहे आणि तिचा हेतू वेगळा आहे. परंतु पद्मिनीमध्ये प्रेक्षकांना फक्त पद्मिनीच दिसणार नाहीये, तर त्याच्याबरोबर एक डिरेक्टर अपूर्वा सुद्धा दिसणार आहे. कारण एक व्हिज्युअली त्यांना जी गंमत मिळणार आहे, जी कथा ऐकायला मिळणार आहे, ती कदाचित आधीच्या माझ्या प्रोजेक्ट्समध्ये नव्हती. सो हे काहीतरी वेगळं आहे. फक्त आता 3च एपिसोड झाले, तोपर्यंत त्यांना ते अजूनही शेवंतामध्ये गुंतलेत. जसे जसे आय थिंक पुढे एपिसोड जातील त्यांना पद्मिनी पण तितकीच आवडेल याची मला खात्री वाटते. तू जसं म्हणालीस तसं की पद्मिनी वेगळी आहे, शेवंता वेगळी आहे. मी जसे 3 एपिसोड पाहिले त्यावर ना ॲज अ प्रेक्षक मी बोलते की शेवंताच्या डोळ्यात ना खूप मोठी स्वप्न दिसायची आणि त्या असं वाटायचं की ह्या डोळ्यांमध्ये खूप स्वप्न आहेत आणि त्या मागे ती पळतीये. करेक्ट, ते दिसायचं तिच्या डोळ्यात. आत्ता या पद्मिनीच्या डोळ्यात ना खूप काहीतरी आपण संघर्ष, आता मला माहिती नाही पण मला ते दिसते तिच्या आयुष्यात काहीतरी घडलंय आणि त्याची ती झलक दिसते की हे काहीतरी गूढ आहे. ह्या 2 कनेक्ट आहेत, या ही 2 रूप, जी 2 रूप तू दाखवली, त्यामुळे अर्थातच ती वेगळीच वाटते. आणि AI टेक्निकचं एवढा मोठा हे असू शकतो की डोळ्यातनं माणूस बोलतो. आपण म्हणतो जिवंत माणूस डोळ्यातनं तुम्ही अभिनय करता. बऱ्याचदा तुम्हा कलाकारांना तर तो अनुभव असेल की डोळे तुमचे बोलतात, जास्त एक्सप्रेसिव्ह हवेत. पण AI टेक्निकही ते दाखवू शकतं. यामुळे मला तुला विचारायचंय की ते सगळं तू साध्य करून दाखवतेस की तिला ते तसं आवाज आहे, सगळं आहे, सगळं ठीक आहे, पण त्या फोटोजमधनं पण ते सगळं दाखवणं, त्या टेक्निकमधनं ते दाखवणं, तर याची मजा तू आता कशी घेतेस? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुला बोलता बोलता मगाशी बोलले की AI टेक्निकमुळे आत्ता लोकांच्या मनात एक दहशत निर्माण झाली की आपले जॉब जाणार. तिथे तू AIला एक संधी म्हणून पाहिलेस आणि तू त्याच्या मदतीने आता एक अर्निंग सोर्स सुरू करतेस. मला वाटतं खूप अनेक मुलांसाठी हे कदाचित एक उदाहरण असेल की नाही, आपण घाबरून जायला नको, आपला जॉब राहणार आहे, सेफ आहे आणि आपण काहीतरी वेगळं करू शकतो. या 2 प्रश्नांची उत्तर मला तुझ्याकडनं. सो कमिंग टू युअर फर्स्ट क्वेश्चन की मी ते कसं करतीये. सो बरेचदा असं होतं की एपिसोड्स करत असताना जेव्हा आम्ही क्रिएट करत असतो, प्रॉम्प्ट्स देत असतो, तर ते प्रॉम्प्टिंगही इतकं इझी नाहीये. कदाचित एकाच सीनचा प्रॉम्प्ट मला 15 वेळा 20 वेळा माझा पेशन्स संपेपर्यंत द्यावा लागतो. सो वेळ जातो त्यात. आणि सिन्स मी माहिती आहे तर मी अशी नाही बघणार, ही नजर नसणार, कारण मला माझ्यावरचा अभ्यास आहे. सो मला तेवढं कळतंय की नक्कीच मी असा वापर नाही करणार. तर त्यासाठी त्या पद्धतीचे आम्ही फोटोशूट सुद्धा केलेले आहेत, वेगवेगळ्या एक्सप्रेशन्सचे सुद्धा केलेले आहेत टू सपोर्ट द स्क्रिप्ट. आणि त्या पद्धतीने त्याचा वापर पुढे पुढे केला जातो. अर्थात एवढंच की ही अख्खी स्टोरी जी आहे याच्यामध्ये बाकी सगळे AI कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे मला फक्त एका कॅरेक्टरवरती जोर द्यायचा आहे आणि ती आहे मी. सो आत्ता तिचे एक्सप्रेशन्स मी माझ्या पद्धतीने हँडल करू शकते. जसे जसे पुढचे माझे कॅरेक्टर्स येत जातील त्या पद्धतीने मग एकेका कॅरेक्टरवरती काम करता येईल. सो त्या पद्धतीने ते काम घडतं. दुसरा प्रश्न तुमचा जो होता की मला नाही वाटत की कोणी घाबरण्याची गरज आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण टेक्नॉलॉजी कितीही पुढे बदलत गेली, सुधरत गेली किंवा ॲडव्हान्स होत गेली तरी सुद्धा मानवी भावना ज्या आहेत त्याला कोणी रिप्लेस नाही करू शकत. बरोबर. सो बेसिकली तुम्ही टेक्निक्सचा वापर करू शकता, पण स्टोरी टेलिंग हा जो प्रकार आहे इट इज विथ इमोशन्स. बरोबर. हे कुठलंही प्रॉम्प्ट तुम्हाला स्टोरी लाईन नाही देऊ शकणार अनलेस अँड अंटिल
तिथे कोणीतरी इमोशनली इन्व्हॉल्ड आहे. सो त्या भावना ज्यांनी अनुभवल्या आहेत, तो संघर्ष ज्यांनी बघितलेला आहे, तेच ती कथा पुढे मांडू शकतात. त्यामुळे स्टोरी टेलिंगसाठी ह्युमन पाहिजेच आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी त्याला ओव्हरपॉवर नाही करू शकत. मला असं वाटतं मी याच्याकडे एक टूल म्हणून बघते टू एनहॅन्स. जसं आता आपल्याकडे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, वी एनहॅन्स द ब्युटी विथ द प्रोडक्ट्स. बरोबर, कळलं का? तसं त्याचा वापर फक्त त्याला एनहॅन्समेंटसाठी आपण करायचा आहे, रॅदर देन त्याला पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंडन्सी. आणि असे तर आपण बघतोय की इव्हन हॉलिवूडमधले फिल्म मेकिंगसाठी कोणी थांबलेलं नाहीये. तेही एआयचा टेक्निकचा वापर करतातच आहे. ते फिल्म्स आपणही बघतोय. VFX जेव्हा नवीन आलं होतं तेव्हाही लोकांना असंच वाटलं असेल की अरे आता हे करतायत म्हणजे बाकीचे जे टेक्निकली करत होते ते आता मागे राहतील. असे ॲडव्हान्सेस तर होत राहणार आहेत. मला एवढंच वाटतं की क्रिएटर जो या AI टेक्निक्स आणि टूल्सचा वापर करतोय किंवा शिकतोय, आय थिंक तो अजून ॲडव्हान्स होणार आहे आणि तोच टिकेल असं मला वाटतं. बाकी इतकंच की याला फक्त तुम्ही एक सपोर्टिव्ह म्हणून बघायचंय. मी त्याला सपोर्टिव्ह म्हणून बघते, रॅदर देन त्याला मास्टर करण्यापेक्षा, असं मला वाटतं. म्हणजे तो काय म्हणतात त्याला, तो गुरु नाही असू शकत, तो फक्त एक सपोर्टच राहू शकतो. बरोबर, असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच्याकडे त्या दृष्टीने बघते की मला माझा रस्ता माहिती आहे, त्याला थोडंसं एनहॅन्समेंट करण्यासाठी मी त्याचा वापर करू शकते असं. पण आता जेव्हा तू हे नवीन हे काम सुरू केलंयस तर इंडस्ट्रीतनं याचं स्वागत कसं झालंय? कारण आपल्याकडे बऱ्याचदा असतं ना, आता काय लग्न झालं मी आता काय आता नाही करू शकणार, आता घरी बसणार, काय नसेल काम म्हणून करत असेल, किंवा असं बऱ्याचदा चर्चा होते किंवा समोरून तुमचं कौतुक होणं हे खूप कमी वेळा होतं करणं, किंवा फोन करणारे तू नवीन काहीतरी करतेस, मस्त काय करते, इथे लोकांच्या नोकऱ्या जातात आणि हिचं काय आणि असं पण बोलणारे असतील. तर तुझं या नवीन पावलाचं स्वागत, तुझ्या कसं स्वागत झालंय इंडस्ट्रीमधनं? नाही, खरंय. म्हणजे या थॉट मागे आपण सगळेच अग्री करू की एखाद्या अभिनेत्रीचं लग्न झालं की आपण असं गृहीत धरतो की आता ती काही परत टेलिव्हिजन किंवा फिल्म्स किंवा काही कुठल्या माध्यमात दिसणार नाहीये, कारण आता ती बिझी झाली आहे. पण आय थिंक हे असं सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. इनफॅक्ट मी म्हणेन की मी लकी आहे. मला असा एकदा जरी जर थॉट आला, जो कधी येत नाही, आय एम अ व्हेरी वर्कहॉलिक पर्सन, पण असा एकदा जरी थॉट आला तरी मला जो साथीदार सापडलाय, जो लाभलाय नशिबाने, तनुज, तो अत्यंत सपोर्टिव्ह माणूस आहे आणि तो स्वतः खूप क्रिएटिव्ह आहे. आणि जेव्हा मी त्याला ही आयडिया दिली होती की मी ना, माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आहे आणि द शो इज ऑल अबाउट पद्मिनी आणि आम्हाला ना मायक्रो ड्रामा करून थोडेसे AI टेक्निक्स वापरले तर, मी असं घाबरूनच म्हणत होते, कारण मीच माझी तेवढी एवढी शुअर नव्हते. आणि पहिला रिस्पॉन्स जो त्याचा आला ना की यू शुड डेफिनेटली डू दिस, तू हे करू शकतेस, मला माहिती आहे. आणि मी म्हटलं पण ह्याच्यासाठी ना मी कुठल्या प्रोडक्शन हाऊसला अप्रोच नाही करणार आहे, मी स्वतःच ॲज अ प्रोड्युसर करणार आहे. तुला हे जमणार आहे, तू हे नक्की करू शकते. जो पहिला आत्मविश्वास मला अपेक्षित होता ना, तो मला इतका पटकन मिळाला तनुजकडनं की मी धाडस केलं की मी हे करू शकते. आणि तनुज स्वतः गेले 12-14 वर्ष IT डिपार्टमेंट, म्हणजे IT या क्षेत्रात आहे आणि त्यामुळे AI टूल्स टेक्निक्स हे त्यांनी वापरलेले आहेत. तो त्याच्यात बराचसा साऊंड आहे. त्यामुळे काही अडलं की पहिला नॉक त्याच्याकडेच असतं आणि तो अगदी हक्काने मला मदत करत असतो. सो असं म्हणायला गेलं तर लग्नानंतर जिथे लोक मे बी घरी बसत असतील, मग माझा नवरा असा आहे की चल कुछ नया ट्राय करते, आणि त्याच्या मदतीने मी नवीन काहीतरी हे ट्राय केलं. सो येस. आणि इंडस्ट्रीकडनं म्हणायचं झालं तर इतका सुंदर प्रतिसाद मला मिळाला आहे. म्हणजे पहिला जेव्हा एपिसोड झाला होता तेव्हा मी काही दिग्गज लोकांना ते पाठवलं होतं हिम्मत करून की हे दिस इज समथिंग न्यू, मी ट्राय केलंय, एक मायक्रो ड्रामा म्हणतात याला, तुम्ही एकदा बघा कसं वाटतंय, मला कळवा. मला एक रिस्पॉन्सेस घ्यायचे होते बिफोर मी हे इव्हन अनाऊन्स करते किंवा अपलोड करते. पण मला जो रिस्पॉन्स आला आणि दिग्गज लोकांकडनं आलाय बरं का, की अशा प्रकारचं स्टोरी टेलिंग आधी बघण्यात आलं नाही आणि मराठीमध्ये असं कोणी हिंमतही केली नाही.
परंतु तू हे करतेस आणि ज्या प्रकाराचे व्हिज्युअल्स आहेत ते इंटरनॅशनल लेवलचे व्हिज्युअल्स दिसत आहेत. सो खूप भारावून जायला होत आहे आणि हे मस्त होत आहे. हुक पॉइंट्स पण अमेझिंग आहेत. तू हे नक्कीच कर. काहींचे असे पण होते की थोडा ठहराव हवा आहे, मग हे मोठं का नाहीये, अजून मोठं असतं तर 3 मिनिटाच्या ऐवजी मोठं असतं तर. कारण आता टेलिव्हिजन बघून आपल्याला सवय झाली 30-30 मिनिटं बसून. 45 मिनिटाचे एपिसोड. सो 45 मिनिटं तुम्ही बसताय आणि एखादी कलाकृती बघताय, हे नव्हतं माझं इंटेन्शन. मी जे बघितलं ते क्विक होतं, असं पटकन बघितलं झालं. यू गेट इन टू द लूप, डोपामाइन हाय, नेक्स्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट असं. सो प्रतिसाद खूप छान मिळाला आणि त्याच्यानंतर अजून ऊर्जा मिळाली की अजून छान आपण काहीतरी करू शकतोय आणि हे छान ठिकाणी चाललंय. एनिवेज इट वॉज अन एक्सपेरिमेंट. फेलियर असतं तरी काही अवघड होतं, म्हणजे मी एक्सेप्टच केलं असतं. पण नेहमी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स ट्राय करायची माझी इच्छा असते, ती मी केलं. आणि आय थिंक आय एम ब्लेस्ड टू हॅव अ सपोर्टिव्ह पार्टनर जो नेहमीच सपोर्ट करतोय आत्ताही. मला ते एक विचारायचं आहे की समजा पहिला एपिसोड तुमचा, जेव्हा मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा जातो तेव्हा तुम्ही सगळे असे बसलेले असता आणि बघता आणि कसा झालाय वगैरे ना, तसंच काहीसं पद्मिनीच्या बाबतीत झालं असेल. आणि हे तर एवढं एक एक्सपेरिमेंटल हे होतं आणि खूप क्रिएटिव्ह, अजूनही वेगळं काहीतरी किंवा नवीन आपल्यासाठी. ते जेव्हा तू रेडी केलंस तो एपिसोड 3 मिनिटाचा आणि तुम्ही सगळे बसून आता कसा दिसतोय, करताना आपण असतो पण जेव्हा तो लागतो आणि तो आपण बघतो, सो ती प्रोसेस आणखी वेगळी असते ना. आमने सामने तुम्ही, काय होतं रिॲक्शन? तनुज असेल, तू असशील, अजूनही कुणी इतर असतील, तुम्ही जेव्हा पहिलं बसून बघत होतात पद्मिनी? आम्ही जेव्हा ते क्रिएट केलं होतं ना, तेव्हा मी आणि तनुजने किमान 50 वेळा पहिला एपिसोड बघितला असेल. की दरवेळेला असं वाटायचं की काहीतरी राहिलंय का, मग हे असं केलं तर, मग परत बॅक जा, मग परत काहीतरी त्याच्यात कर असं. पण पहिला एपिसोड म्हटल्यावरती भीती असतेच, कुणालाही असते. बरोबर. आणि आय थिंक प्रत्येक कलाकाराला ना ती तिसरी घंटा वाजल्यानंतर कसं पोटात गुडगुड होते किंवा आता रिलीज होणाऱ्या फिल्म त्याच्या आधी जी गडबड होते, तसंच मला याच्या बाबतीत वाटत होतं की लेट्स नॉट बी ओव्हर कॉन्फिडेंट, पण एक नवीन काहीतरी देण्याची पण हिंमत ठेवूया. अशा पद्धतीने आम्ही दोघं ते सतत बघत होतो आणि मग चांगलं झालं आमच्यातच हे झालं, बघूया एक रिस्पॉन्स बघूया. अँड वी वर ओव्हरवेल्म्ड. जो रिस्पॉन्स मिळाला आहे ना तो इतका कमाल आहे की अजूनही मला लोकांचे मेसेजेस येतात की फक्त शनिवारी काय, रोज का नाही आहे. सो मला हे ट्रेंडच मोडायचं आहे डेली सोपचं. डेलीमध्ये क्रिएटिव्हिटी मरते, ॲक्च्युली मरते. आणि आता काय झालं, इतकं कन्झ्युम करतायत लोक ॲज अन ऑडियन्स म्हणून, पण त्याच्यातच त्याची क्रिएटिव्हिटी जाते असं मला वाटतं. कारण पूर्वी जेव्हा मालिका असायच्या तेव्हा त्या सॅटर्डे टू सॅटर्डे होत्या, लोकांना वेळ मिळायचा टू राईट गुड आणि टू परफॉर्म गुड. आणि म्हणजे ऑफकोर्स परफॉर्मन्स आजही लोक सुंदरच देतात, पण अंडर द प्रेशर. पण पूर्वी तसं नव्हतं. सो आत्ता मला त्या प्रेशर आणि रॅट रेसमध्ये अडकायचं नाहीये फॉर माय क्रिएटिव्हिटी. त्यामुळे आम्ही असंख्य वेळ घेतो आणि मस्त शनिवारी तो एपिसोड टाकतो, पण तो फुल फ्लेजेड टाकतो की पूर्ण सॅटिस्फॅक्शननी की हमने पुरा टाइम दिया असं. मला आता तुला परत थोडंसं आपण मागे जाऊया. पद्मिनी विषयी आपण बोलतोय फायनली. आता पद्मिनी आलंय, लोकांना भेटले, 3 एपिसोड झालेले आहेत. याच्या पुढचं पण तुझं सुरू आहे, ज्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण कट्टू, आपण आता 15 वर्ष, तू पहिल्या दिवशी जा जेव्हा आभास हा तुझं टेलिव्हिजनवर सुरू झाली मालिका, आणि त्याच्या आधी रुपारेल कॉलेज आणि तिथलं सगळं हे. पण तू कधी रुपारेल आणि रुईया म्हटले की नाटक आणि हे तिथे बरीच लोक मराठी इंडस्ट्रीत घडली आहेत, आपण ते ऐकतो, पण त्याच्यातही तू नव्हतीस कधी. आणि मला वाटतं 15 वर्षाआधी जेव्हा तू जातेस त्या, मी प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणते, तू अशी वळून बघतेस, तू काय सांगशील त्या अपूर्वाला? मला असं वाटतं की शी शुड हॅव टेकन अ चान्स. कारण मे बी ड्रीम्स वेगळे होते. मी तेव्हा BMS करत होते, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आणि वास्ट सब्जेक्ट आहे, खूप अभ्यास असतो आणि खूप पुस्तकं. दर सेमिस्टरला 2 सेमिस्टर असतात एका वर्षी आणि प्रत्येक सेमिस्टरला सब्जेक्ट्स वेगळे असतात आणि खूप हेवी सब्जेक्ट्स असतात. तर ते तेवढा त्याचा अभ्यास करणं, त्याचे प्रेझेंटेशन्स करणं आणि त्या सगळ्यामध्ये खूप टाईम कन्झ्युम व्हायचा. मी शिवाजी पार्कला राहत होते
आणि तरी मला आठवत नाही की मी कधीतरी कट्ट्यावर बसून असा टाइमपास केलाय आणि वेळ घालवलाय, कारण तेवढा वेळच नव्हता. इतका वेळ माझा प्रोजेक्ट्स करण्यामध्ये कन्झ्युम व्हायचा. आणि त्याचबरोबरीने ना तेव्हा मी मार्केटिंग, मला पुढे जाऊन मार्केटिंग करायचं होतं, मास्टर्स डिग्री घ्यायची होती जी मी लंडनला जाऊन घेणार होते. त्यामुळे मला प्रॅक्टिकल नॉलेज हवं होतं. सो मी काही ब्रँड्स बरोबर असोसिएटेड होते, मोठमोठे ब्रँड्स होते. मग ते अगदी काय बरं कन्स्ट्रक्शन मधले असू दे किंवा काही फार्मास्युटिकल्स असू दे, असे बरेचसे होते ज्यांच्याबरोबर मी ऑफ शोर काम करत होते आणि त्यांचे इव्हेंट्स करायचे मी. सो दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं तारेवरची कसरत होती. आणि त्यामुळे ना फारसा वेळ मिळाला नाही की बेल वाजल्यानंतर थेट स्कूटीला किक मारली आणि घरी, कारण मला परत ऑफिसला जायचं आहे, जॉब पण करायचा आहे, त्याची इतर कामं पण आहेत. कधीतरी जर वेळ काढून मी एक कॅन्टीनकडे वळले असते किंवा मला कळलं असतं की स्टुडंट्स काउन्सिल काहीतरी वेगळं करतायत, एकांकिका असते, आपण ज्या कॉलेजमधनं शिकतोय ते कॉलेज अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, मी ह्याच्यातनं काहीतरी करू शकले असते, हे असं जर तेव्हा कदाचित कोणी सांगितलं असतं किंवा पटकन कळवलं असतं की तू काही करू शकतेस, तर आय थिंक जी सुरुवात खूप उशिरा झाली त्याचा बेस स्ट्रॉंग झाला असता असं मला वाटतं. पण आय वॉज ब्लेस्ड, कारण मी जेव्हा माझा पहिला प्रोजेक्ट करत होते तेव्हा सुचित्रा बांदेकर, लोकेश गुप्ते, अर्चना पाटकर असे दिग्गज कलाकार माझ्या बरोबर होते, सुकन्या कुलकर्णी होत्या. तर त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आजच्या तारखेला एक मला नाही वाटत इतका कोणाकडे वेळ आहे ना कुठलं असं प्रोडक्शन हाऊस आहे जे तुम्हाला इतका वेळ देईल. तेव्हा पाठारे सर होते, आयरिस प्रोडक्शन होतं, आपल्या घरासारखं वातावरण, एक्झॅक्टली घरासारखं वातावरण होतं. त्यामुळे वेळ दिला जायचा, तिच्या सोयीने करूया, तिला समजू दे, टेक्निक कळू दे. आत्ता इतकं कमर्शियल आहे, म्हणजे मी गेल्या 15 वर्षात आता इतक्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करतेय आणि कितना टाइम आहे, चलो ये हुआ क्या, सीन खतम हुआ क्या, त्यांना कामाशी मतलब आहे फक्त. सो ते एन्व्हायरमेंट नाही. मला वाटतं की मागे वळून आता जेव्हा बघते तेव्हा एक चान्स घ्यायला पाहिजे होता अभिनयाचा, असं आत्ता वाटतंय. तुला तुझी महाराष्ट्र टाइम्सला तेव्हा अजूनही महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पेजवर मोठमोठ्या मालिकांचे ॲड्स येतात आणि आपण ते फ्रंट पेज बघतो, त्याला जॅकेट म्हणतात आमच्या इथे जेव्हा ती ॲड येते तेव्हा जॅकेट आलंय या मालिकेचं. सो तुझं पण मला वाटतं आभासाचं ते हे होतं पहिलं पोस्ट. आणि असं असतं ना मिडल क्लास फॅमिलीतनं आपण असतो ना जेव्हा, किंवा आपली स्वप्न पण छोटी असतात, आपल्याला हे सगळं आपण जातच नाही तिथपर्यंत उडी मारायला, किंवा असली तरी आपली ती आपल्या मनात असतात, कारण आपल्याला माहिती असतं आपण कुठवर एज्युकेशन घ्यायचं आणि मग आपण जी काही झेप घ्यायची ते घ्यायची. करेक्ट. तुझ्या बाबतीत काहीसं तसंच घडलं. त्यामुळे ते पहिलं पाना जे तू जेव्हा पाहिलंस तुझं आता, पण त्या पहिल्या वहिल्याची ना खूप वेगळी मजा असते. ती तू कशी अनुभवलीस, की तुला मिळाली की नाही मजा ती अनुभवायला? खूप मजा. त्याआधी रुपारेलच्या आधी मी नॅशनल कॉलेजला होते आणि बँड्रा आणि तिथे सुद्धा बरेच कलाकार आहेत तिथले, अगदी सलमान खान पासून बरेच ऍक्टर्स त्या कॉलेजचे आहेत. तिथे सुद्धा ना ऑडिशन्स होतात, हिंदी सिरियलसाठी लोक येतात. मला असं 2दा त्यांनी सिलेक्ट केलं आणि दोन्ही वेळेला मी क्रॅक केलंय ते ऑडिशन आणि मला ती सिरियल मिळाली आहे. पण समवेअर ना एक मिडल क्लास मेंटॅलिटी की ह्याचा काही भरोसा नाही, उद्या जर गेलं तर किती लोक कॉम्पिटिशनला असतात, आपल्याला एज्युकेशन असणं मस्ट आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्याला ढकलत गेले, लांब होत गेले. नाही तर संधी खूप आधीच आली होती. मला तर कधी कधी आता असं मी विचार करते तेव्हा वाटतं की हे सगळं विधिलिखित होतं, म्हणजे या कला क्षेत्राशी माझा संबंध जुडलेला असणारच आहे आधीपासून, फक्त तो मी डिले करत होते असं मला वाटतं. आणि त्यामुळे सुरुवात आधी झाली असती पण ती मी होऊ दिली नाही असं म्हणता येईल. पण फायनली आता जेव्हा ही जी सुरुवात झाली आभासाची आणि त्याचा पहिला पोस्टर महाराष्ट्र टाइम्स, जो एकमेव पेपर माझ्या घरी येत होता, त्या घरातल्या पेपरवरती फ्रंट पेजला ह्यूज पोस्टर असणं खूप मोठी गोष्ट होती एका मध्यमवर्गीय मुलीसाठी. आणि जेव्हा तो पोस्टर आला होता तो प्लाझा सिनेमाच्या बाहेर सुद्धा होता आणि माझ्या तिथे लागतं. हो, आणि मी सिटी लाईटला राहत होते, माझ्या घराच्या समोरच्या बस स्टॉपवर सुद्धा होता. वा. सो मला जेव्हा हे कळलं की आज तो रात्री 12 वाजता पोस्टर लागणार आहे, मी शूटिंगवरनं आले होते, मी आई बाबांना गाडीत बसवलं आणि त्यांना सांगितलं आपण एक राऊंड मारायला जातोय चला.
आणि आई बाबा मी आणि माझा भाऊ असे आम्ही गेलो होतो आणि प्लाझा सिनेमाच्या इथे मी गाडी थांबवली होती. आजही मी प्लाझाकडनं जेव्हा जाते ना मला तो क्षण आठवतो. आणि आम्ही उतरलो आणि मी बाबांना आणि आईला सांगितलं हे बघा काय आहे, आणि आम्ही असे वळलो आणि तो पोस्टर होता. अँड दॅट वॉज फॉर द फर्स्ट टाइम मी माझ्या आईबाबांच्या डोळ्यात, माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं आणि पाणावले होते सगळ्यांचे डोळे आणि एकदम इमोशनल मोमेंट होता आमच्या सगळ्यांसाठीच. आणि मला इतकं सिरियस ते वाटत नव्हतं तेव्हा, पण त्या मोमेंटला जाणवलं की बापरे, आय थिंक आय हॅव डन समथिंग ग्रेट इन लाईफ, अशी वाली ती फिलिंग आली होती मला. आणि मग मला असं वाटलं की असे बरेचसे क्षण आयुष्यात येत राहावे. सो दॅट वॉज व्हेरी स्पेशल आणि तो शो कायम माझ्यासाठी स्पेशल राहील. आजही आत्ताही मला ते आठवलं तरी खूप इमोशनल होतंय, कारण आत्ता मी भलेही खूप प्रोजेक्ट्स करीन पण ती माणसं राहिली नाही. आज नाही माझा भाऊ नाही राहिला, माझे बाबा नाही आहेत, पण ती कौतुकाची जी थाप होती ना ती पहिल्या प्रोजेक्टपासून सगळ्यांनी मला दिली आहे. म्हणजे मला कधीच अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती ना, मला त्याच्या मागचं काही अनलाईक इतर मुलींना असतं की त्यांना वाटत असतं की त्यांनी व्हावं आणि मग कोणीतरी सपोर्ट करावं. आमच्याकडे सगळं उलटं होतं. माझ्या आईबाबांना वाटायचं की मी या क्षेत्रात जावं, मी हे करावं. हो, अगदी. कारण येतं आपल्या मिडल क्लास फॅमिलीत आई बाबा खूपच असे हे असतात ना की हे आपलं नाहीये, इथे असं होतं नको, त्यांनी ऐकलेलं असतं, मग ते आणखीनच आपल्याला कोशात एकदम हे करतात की नाही बाबा आपण खूप सिक्युअर्ड याच्यात असतो. हो, पण माझे पेरेंट्स फॉर बाय गॉड्स ग्रेस खूपच असे सपोर्टिव्ह होते. माझी आई जेव्हा ओल्ड कस्टमला होती आणि आई बाबा आई पण जॉब करत होती, कदाचित तो एक बघण्याचा हे वेगळा असू शकतो. आई ओल्ड कस्टमला होती आणि मी लहानपणापासून डान्स करायचे. सो माझ्या सोसायटीत मी डान्स करायचे आणि दरवेळेला मी पहिलं पारितोषिक मिळवायचे. सो आईला माहिती होतं की हिच्यामध्ये ते आहे, स्पार्क आहे. तर मंत्रालयात जेव्हा पण आई ची पूजा वगैरे काही असल्या ऑफिसची, तर हमखास मी एक परफॉर्मर असायचे. ती आई म्हणजे असे 3-4 कॅसेट 3-4 ड्रेस घेऊन जाणार आणि मग ती ह्याच्यावर डान्स कर त्याच्यावर डान्स कर असं म्हणून मी एक हक्काची परफॉर्मर होते. सो ते करत असताना ना स्टेज फिअर माझा कधीच गेला होता. तो स्टेज फिअर नव्हताच कधी. बरोबर. आणि बाबांच्या ऑफिसमध्ये बाबा पण हिंदुस्तान लिव्हरला होते, सो मी तिथेही बरेचदा परफॉर्म करायचे. सो त्यांना हे दिसत होतं जे मला दिसत नव्हतं कदाचित, आणि त्यामुळे ते प्रोत्साहन नेहमी देत आले. फक्त मी आय वॉज लिटिल स्केप्टिकल, कारण मला मैत्रिणी ज्या होत्या त्या थोड्याशा अशा बुरसटलेल्या विचारांच्या होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या असं म्हणायच्या ही इंडस्ट्री खूप खराब आहे अपूर्वा, इथे वाईट असतं. कोणालाच काही संबंध नाही इंडस्ट्रीशी, पण ऐकून पण उगाच एक आपलं सांगायचे. अंटिल मी अनुभव घेतला आणि मला जाणवलं की असं काही नाहीये. मला तुला तेच विचारायचंय. मी असं ऐकलंय की तू बऱ्याच काही मुलाखतींमधनं म्हटलेस की मला फ्रेंड्स खूप कमी आहेत, मी खूप कमी बोलते किंवा माझी खूप कमी लोकांशी मैत्री होते किंवा मी खूप वेळ घेते माणसांना समजून घेणं आणि मैत्री करणं. पण इंडस्ट्रीमध्ये या स्वभावाचा तुला कुठे तोटा झाला असं वाटतो का? कारण इथे असं म्हणतात की तुमचे फ्रेंड्स असायला पाहिजेत, तुम्ही 4 लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, तुम्ही स्वतःहून फोन केले पाहिजे, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड केलं पाहिजे, तर तुमचा रॅपो वाढतो, तर तुमचं कोलॅबोरेशन वाढतं इतर ग्रुपसोबत. तर हे सगळं तुझं कदाचित थोडं कमी राहिलं म्हणून जो फ्लो, म्हणजे तुझ्याकडे तेवढी ताकद अभिनयाची दिसण्याची सगळं असूनही हवा तसा फ्लो कामाचा राहिला नाही, किंवा तसं जसं आपलं बोलणं झालं तसं ऑफर्स आल्या नाहीत, कारण तू थोडंसं त्या ह्याच्यात असल्यामुळे त्या स्वभावाचा तुला कुठे तोटा झाला असं वाटतं का? आणि फायदा झाला असेल तर तो काय झाला? टू बी ऑनेस्ट मला नाही वाटत तोटा झाला. ऑफकोर्स तुम्ही म्हणता तसे लॉबी आहे, मी अजिबात डिनाय करणार नाही. लॉबी आहे, ग्रुपिझम आहे, प्रेफरन्सेस आहेत, आणि असे जरी असलं तरी तुम्ही ॲज अ कलाकार काय आहात हे तुम्हाला माहिती आहे. सो जस्ट बिकॉज अपॉर्च्युनिटी नाही म्हणून आपल्यात ती केपेबिलिटी नाही असं मी मानत नाही, फर्स्ट थिंग. आणि या कुठल्याच लॉबीशी किंवा ग्रुपिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मी समजू शकते की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. आणि एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण लोकांबरोबर करतो तेव्हा ऑटोमॅटिकली एक रॅपो तयार होतो, अंडरस्टँडिंग होते, क्रिएटिव्हिटीची अंडरस्टँडिंग पटकन असते. त्यामुळे बरेचदा लोक प्रेफर करतात त्याच व्यक्तींना रिपीट करण्याची किंवा त्यांच्याबरोबरच कामं करण्याची. अँड दॅट्स हाव लॉबी इज बीन फॉर्म्ड, विच इज आय एम ओके. अशा प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा मला ऑफर केलं जातं तेव्हा कमर्शियली मी त्यांच्यावर काम करायला तितकीच उत्सुक असते. परंतु माझा आक्षेप कशाला आहे, जेव्हा असे लॉबी
किंवा अशा काही ग्रुपची लोक एखाद्या डिझर्विंग कॅन्डिडेटला किंवा डिझर्विंग कलाकाराला कमी लेखतात किंवा मागे ढकलतात किंवा बुली करतात, तेव्हा मात्र मी आवाज त्याच्या अगेन्स्ट नक्कीच उचलते आणि मी त्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे. बाकी कामानिमित्त लॉबी आहे आणि म्हणून मला काम मिळत नाही, मला असं वाटतं की नशिबापेक्षा जास्त कधीच कुणाला काही मिळत नाही, या मताची मी आहे. आणि इफ यू सी तर लास्ट 15 वर्षात काही असे प्रोजेक्ट्स पण आहेत जिथे मी कधीच अप्रोच केलं नव्हतं ना, मी कधी तिथे ऑडिशन केलं होतं. त्यांनी कुठेतरी माझं काम पाहिलं आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. आणि मग ते हिंदी सिनेमा असू दे किंवा मराठी सिनेमा सुद्धा असू दे, मी कधीच तिथे अप्रोच केलं नव्हतं, पण त्यांनी पाहिलं होतं मला किंवा त्यांनी जाणीव त्यांना होती माझ्या कामाची किंवा माझी कपॅबिलिटी माहिती होती. सो मला माझ्या हक्काची कामं मिळत गेली. सो त्याच्यामुळे कामं मिळाली नाही मैत्री न केल्यामुळे किंवा हँगिंग आउट ऑफ पार्टिंग विथ देम नाही मिळाली तर असं मला नाही वाटत. आणि मुळातच माझा स्वभाव मी वेळ घेते, कारण तसे अनुभव आयुष्याकडनं मला मिळत गेले आहेत. आणि त्यामुळे आता मी घाबरते टू इन्व्हेस्ट माय एनर्जी और फ्रेंडशिप. माझ्यासाठी खूप प्युअर आहे हे सगळं आणि मी कुठल्याही कामाकरता त्याचा वापर ॲज अ टूल नाही करत. सो आय एम ओके टू से की वी आर कॉलिग्स रादर दॅन वी आर बेस्ट फ्रेंड्स. नाही, आय एम नॉट अ बेस्ट फ्रेंड और आय एम नॉट अ फ्रेंड. यू आर माय कॉलिग, लेट्स वर्क टुगेदर, दॅट्स इट. काम संपलं, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. आय एम ओके विथ दिस रादर दॅन टॅगिंग की आपण एक झुंड में चलो. नाही, मी एकटी चालायला तयार असते आणि आय थिंक काही वाईट नाही झालंय आतापर्यंत, छानच झालंय. माझं स्पष्ट वक्तेपणा बरेच लोकांना खटकतो आणि तोच कदाचित फायदेशीर सुद्धा राहतो, कारण टॉक्सिक लोक आपोआप लांब होतात. ते महत्वाचं. आणि याच नाही, मला वाटतं सगळ्याच फील्डमध्ये असं असणं खूप गरजेचं आहे, सध्याची गरज आहे. मला तेच तुला विचारायचंय, कारण बिग बॉस मध्ये जेव्हा तू गेली होतीस त्यावेळेला एक तर तुझी ऑलमोस्ट चांगली एक हे होती की अरे तुला लोक ओळखत होती बिकॉज सगळं हे होतं. पण आधी तू जसं म्हणालीस तसं की लोकांना मी स्पष्ट बोलते हे एक स्वभावाविषयी आधीच एक अवेअरनेस होता आणि गेल्यावर तो तिकडे थोडा दिसला. कारण तू तिथेही तशीच वागलीस, कारण बऱ्याचदा तसंच वागणं तिथे फायद्याचं ठरतं, म्हणून तर तू फायनलिस्ट होतीस, टॉप टू म्हणजे अक्षरशः तू जिंकणारच इतपत हे होतं. आणि समोरची व्यक्ती जिंकल्यावर अरे असं कसं झालं असेही प्रश्न होते त्यावेळेला. तर त्यामुळे मला तू ते सांग की बिग बॉसचा तुला एक फायदा काय झाला आणि तोटा काय झाला? मला आजही असं वाटतं की मी जितकी स्पष्ट होते त्या शोमध्ये तितकं आय डोंट थिंक सो कोणीच होतं. मग ते कंटेस्टंट्स बरोबर असू दे किंवा अगदी होस्ट बरोबर असू दे, मी माझी मतं परखडपणे मांडली होती आणि मी कधीच माझ्या मतांवरती 4 लोक आता बदलली आहेत म्हणून मी माझं मत बदलावं, मी कधीच असं केलं नाही. मग आणि आय वॉज रेडी फॉर ऑल द रिझल्ट्स. काही त्याचा रिझल्ट आला तरी मला त्याचं दुःख नसणार आहे हे मला आधीपासून क्लिअर होतं. आणि मी कुठलंही नातं तिथे करायला पण गेले नव्हते, हे मी अगदी पहिल्या 5व्या मिनिटाला सांगितलं होतं ना. मी इथे कुणाशी फ्रेंडशिप करायला आली आहे ना कोणाला भाऊ बनवायला आली आहे ना काही. आय एम जस्ट हिअर टू प्ले द गेम. सो मी माझ्या पद्धतीने तो गेम खेळत गेले. बाहेर आल्यावरती मला इनफॅक्ट जाणवलं की बेटर आहे की मला आत्ता कळतंय की फेक लोकांशी कसं वागावं आणि त्यांना आधीच कसं लांब करावं हे मी तिथून शिकले. आणि मला मुळात जो विक्टिम कार्डवाला गेम जो असतो, मी गरीबच आहे आणि माझ्या घरची परिस्थितीच अशी आहे, हे सतत जप केल्यासारखं बोलत राहायचं भिंबवा, म्हणजे त्याचं लिटरली ऑडियन्सवरती त्याचा एक प्रेशर आणून ठेवायचा. एपिसोड पहिल्यापासून ते अगदी 100पर्यंत मी गरीब आहे, मला गरज आहे, हे मला नाही जमलं आणि ना मला हे कधी करायचं होतं. इनफॅक्ट इफ यू सी, मी बाहेर आल्यावरती मला कळलं की 100 दिवस मी आत असताना अनेक न्यूज चॅनल्सनी मी डिवोर्सी आहे, माझा डिवोर्स झाला आहे आणि मी बरेच वर्ष एकटी आहे ह्याच्या स्टोरीज रन केल्या होत्या. पण तू मला वाटतं हे बोललीच नाही. 100 दिवसात एकदाही त्याची वाच्यता केली नव्हती. मी चिखलफेक करण्यात बिलीव्हच करत नाही. सो व्हॉट एव्हर हॅपन्ड इन द पास्ट आणि ते त्याच लोकांना माहिती आहे ज्यांना माहिती आहे. सो मला ते कोणासमोर सिद्धही करायचं नाहीये ना माझी बाजू मांडायची आहे. ज्यांना जे वाटतंय त्यांना ते वाटू दे. मग मी कोणाची व्हॅलिडेशन साठी नाहीच आहे. सो मी बोललीच नाहीये आणि तरी सुद्धा असे स्टोरीज रन व्हायचे. आपल्या चपात्या प्रत्येकाने भाजून घेतल्या
पण मला तेच वाटलं की कदाचित हे जे विक्टम कार्ड खेळले असते तर आज मी ती ट्रॉफी घेऊन बसले असते कदाचित. पण माझ्या तत्वांमध्ये ते बसत नव्हतं आणि ते कधीच बसणार नाही. सो आय थिंक आय प्लेड फेअर. आणि पण हे विक्टिम कार्ड खेळ किंवा असं असं समोरून सांगितलं गेलं म्हणजे तिथे बऱ्याचदा सांगितलं जातं की तुमचा खेळ अजून रंजक करायला तुम्ही नाही अजून काहीतरी एकदा करा, तुम्ही असं आत गेल्यानंतर तुमचा संपर्क कोणाशीच नाहीये. नाही. पण तुम्ही जी स्ट्रॅटेजी जर आधीपासूनच घेऊन आला असाल, ती तुमची वृत्ती असेल किंवा ती तुमचा तो प्लॅन असेल, मग ते डिफेम करताना तुम्ही तुमच्या आईला डिफेम करताय, बाबांना करताय, तुमच्या पार्टनर्सना करताय, डझंट मॅटर. विनिंग इज ऑल इन युअर माइंड. तर तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता. मला ते काहीच करायचं नव्हतं. चिक्कलफेकच करायची नव्हती, कुठल्याही प्रकारे सिम्पती गेन करायची नव्हती. मी बाई आहे तर मी वीक आहे नाही, मी पुरुषाशी पण फिजिकली सुद्धा खेळली आहे आणि सक्षमपणे उभी राहिली आहे. भलेही मी जिंकली नसेल, भलेही तो अवॉर्ड मला मिळाला नसेल, ती ट्रॉफी माझ्याकडे नसेल, पण आज देखील मी जेव्हा जेव्हा सामाजिक कार्यांमध्ये कोणाला भेटते आणि तेव्हा तेव्हा मला बायका सांगतात की इतकी स्ट्रॉंग बाई मी नाही पाहिली आणि इतकी बिंदास परखडपणे आपली मतं मांडून फिजिकली सुद्धा तू इतक्या ताकदीने खेळलीयस. आय थिंक माझ्यासाठी हेच विनिंग आहे. किरण मानेंचे आता कसं आहे? मस्त आहे, छान आहे. आमच्या गप्पा त्याच्यानंतरही बरेचदा झाल्या. तुमचं जेव्हा तिथे झालं होतं तेव्हा असं वाटलं नव्हतं की याच्यात हे इतकं सिरियस ह्याला होईल आणि नंतर थोडंसं हे झालं, सॉर्ट आउट झालं. आणि ऑल अबाउट द गेम. आणि प्रत्येक जण तिथे आपला पर्स्पेक्टिव्ह ठेवूनच खेळ खेळत. आपल्याकडे बऱ्याचदा मराठी मध्ये असं दिसतं का मनाला लावून घेतात पटकन बाहेर खूप लोक मनाला लावून घेतात आणि मला आजही असं दुःख आहे. मी अलीकडे पण पाहिले काही जणांनी आजही त्यांना त्यांची मतं तीच ठेवलेली आहे, त्याच्यावरतीच भाष्य करायचंय. मग माझं असं झालं, मग मला असं वाटतं मूव्ह ऑन. झालं, 4 वर्ष झाले. पण बिग बॉसने करिअरला म्हणजे तू मालिका, सिरियल्स, सिनेमा आणि रियालिटी शोज हे असं केलेलं आहेस. करिअरला वेगळं वळण मिळालं म्हणजे एक चांगलं? डेफिनेटली मिळालं आणि आय थिंक ते गरजेचं होतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फेम पॉप्युलॅरिटीसाठी बिग बॉसची पायरी चढावी. मला असं वाटतं की आय ऑलरेडी हॅड दॅट. हो, शेवंतामुळे माझ्याकडे ऑलरेडी फेम पॉप्युलॅरिटी होती आणि तूच जिंकणार असंच वाटलं होतं. एक्झॅक्टली. फेम पॉप्युलॅरिटी तर होतीच आणि त्यामुळे मी होते 28 वर्षाची, मी 45 वर्षाच्या बाईची भूमिका करत होते. आजही बऱ्याच लोकांना वाटतं की मी त्याच वयाची आहे, 45 वगैरे 50शीतली बाई असं वाटतं लोकांना. पण त्यावेळेला माझ्या गेटअपसाठी केलेला जो सगळा प्रकार होता, माझी मेहनत होती, ती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली नाही. आणि मी तशीच आहे का, ही नादीच लावते का, ही घर मोडते का, हा जो असा स्टॅम्प बसत गेला. कारण कदाचित इतका चांगला अभिनय केला खरं की लोकांना तो तशा प्रकारे वाटला. आणि त्यामुळे मला माझी दुसरी बाजू दाखवायची होती, जी कदाचित इतर कुठलाही कार्यक्रम केल्यामुळे करता आलं नसतं, जे बिग बॉसमुळे करता आलं. कारण तिथे तुम्ही 1 दिवस मुखवटा घालू शकता, फार फार तर 2 दिवस. नंतर तुम्हाला जे तुम्ही खरे आहात तेच दाखवायचंय. आणि मी 100च्या 100 दिवस जशी होती तशीच राहिले, मेड व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे होस्टनी मला काही सांगू दे, नाहीतर अजून जे काय माझ्याबरोबर को आर्टिस्ट होते त्यांनी, मी माझ्याच मतांवरती ठाम होते. मांजरेकर भेटल्यावर काय बोलतात? भेटले नाही, अजूनही आमची भेट नाही झाली. बिग बॉस मध्ये एकदाही नाही भेटलोय आम्ही. नाही, तेच मला आता तुला विचारायचंय की तुझं एक करिअर सुरू झालं, मला वाटतं आभासानंतर आराधना मालिका केलीस आणि ती पण मालिका चांगली त्यावेळेला सुरू होती. मला वाटतं देवयानी आणि ते दोन्ही एकत्र चालू होत्या. स्टार प्रवाहाच्या 2 नावाजलेल्या मालिका होत्या. पण अचानक अपूर्वा गायब झाली, असं पण अपूर्वा दिसत नाहीये. आणि मग असं झालं की मग नंतर तू म्हणालीस की काम नव्हतं आणि तो एक संघर्षाचा काळ होता. तर असं असतं म्हणजे जेव्हा काम नसतं ना, असं आणि म्हणतात रिकामं डोकं शैतानाचं घर असतं. आणि जेव्हा कलाकारांच्या बाबतीत असं नाही मी म्हणणार, आज प्रत्येक क्षेत्रात हे झालेलं आहे. जेव्हा तुम्ही जॉबलेस असता, काम नसतं, तेव्हा तुमचं मेंटल हेल्थ काम नाही करत. आणि याच्यावर बोलण्याची आज खूप गरज आहे की तुम्ही स्वतःच्या शरीरापेक्षा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर जास्त हे करा, तर तुमची क्रिएटिव्हिटी अधिक प्रगल्भ होईल. तो काळ सांगण्यापेक्षा त्यातनं बाहेर येण्यासाठी तू जे केलेस हे ऐकायला अधिक आवडेल. सो आभासा ही माझी पहिली मालिका होती. ती त्याचा लास्ट डेट जस्ट अनाऊन्स झाली होती
आणि माझ्याकडे दुसरी मालिका होती, दॅट वॉज आराधना. आराधना. सेम प्रोडक्शन हाऊसची, आयरिस प्रोडक्शनची. ती संपता माझ्याकडे तिसरी मालिका होती, ती स्टार प्रवाहाचीच होती, तू जीवाला गुंतवावे. आणि ती मालिका मी जेमतेम 6 महिने केली आणि माझी घुसमट झाली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण तेच सास बहू साजिश, किचन ड्रामा, किचन पॉलिटिक्स, आपण त्याच एकाच पद्धतीच्या साड्या, तेच स्ट्रेट केस, मंगळसूत्र. मी इरिटेट झाले होते, टू बी ऑनेस्ट. एक क्रिएटिव्हिटी लेवलला 0 लेवल मी गाठलं होतं. आणि एक बॅग उचलायची आणि ऑफिसला जातो आपण आणि एक काहीतरी कंटाळवाणं काम करतो आणि आपण पुन्हा येतो, हेच जर करायचं होतं तर मग मी मार्केटिंग क्षेत्रात करून एक छान कुठेतरी काम करू शकले असते. कदाचित ते टायरिंग वाटलं असतं. आर्टिस्ट कोण होतात? आर्टिस्ट ते होतात जे त्यांना मनाची क्रिएटिव्हिटीची मुभा आहे, सगळं काही एक्सप्लोअर करायची मुभा आहे. त्यांना एका बॉक्समध्ये तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज आर्टिस्ट, राईट? दे कॅन एक्सप्लोअर. ते काहीच नव्हतं तिथे. आणि मग मी ठरवलं की आय नीड अ ब्रेक. आणि मग कदाचित हा फॉर्म मला आवडत नाहीये, कारण तोपर्यंत कळायला लागलं होतं मला या क्षेत्राविषयी. आणि मग मी थांबले आणि मग मी नाटकाकडे वळले. सो युजली लोक एक नाटक केलं. हो, मग मी आलाय मोठा शाणा हे नाटक केलं. आणि ते नाटक माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक होतं. म्हणजे मला याआधी कधी कोणी झाड सुद्धा बनवलं नाही, अशा कधी नाटकात कामच केलं नव्हतं. सुरुवातीच असते. हो, सो हे पहिलं नाटक होतं माझ्या आयुष्याचं. आणि मला मजा येत गेली. थिएटर, ती तिसरी घंटा, लाईट्स, लोक बघतायत, लोक आपल्याला येऊन भेटतायत ग्रीन रूम मध्ये. एव्हरीथिंग वॉज लाईक टू डाय फॉर. रात्री झोपताना मला ती लाईट तरी तोंडावर दिसायची, त्याचा गरमपणा जाणवायचा, एक लाईव्हली एक्सपिरियन्स वाटायचा. आणि मग मला वाटलं की आता मला हेच करायचं, मी आता नाटकच करणार, मला ते काही डेली सोप वगैरे नाही करायचं. अशा पद्धतीने मी ते नाटक करत होते. आणि त्या पहिल्या नाटकासाठी मला नाट्य परिषदेचं बेस्ट ॲक्ट्रेस इन कॉमेडी मिळालं. आणि मग तर मी भारावूनच गेले की पहिलं नाटक आणि पहिल्या नाटकासाठी आपल्याला पुरस्कार मिळाला. मग मला एक अभिनेत्री म्हणून आपण अजून काहीतरी छान केलं पाहिजे आणि आपण छान करूनच काहीतरी मग टेलिव्हिजनवरती परत जाऊया, म्हणून मी वेळ घेत होते. आणि मग मी सेशन्स अटेंड करायचे, मी काही अभिनयाचे शिबिरं अटेंड केली, मी पुस्तकं वाचली. मराठी इतकं माझं छान नव्हतं, सो त्याच्यावरचं प्रभुत्व इतकं नव्हतं तेव्हा. कारण मुळात त्यातही माझी चूक नाही, कारण जेव्हा मला मार्केटिंग करायचं हे ठरलं होतं, मी लंडनला जाणार आहे म्हणून कळलं होतं, मी आय थिंक मी 8वीत असल्यापासून ते आय थिंक 14वी पर्यंत, म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत मी फ्रेंच शिकत होते. त्यामुळे मी इंग्लिश फिल्म्स बघायचे, मी इंग्लिश गाणी ऐकायचे आणि त्यामुळे मराठीशी इतकं कनेक्ट नव्हता माझा. परंतु मराठी, आय मीन मी दादरकर असल्यामुळे मराठीत बोलायचे, एवढाच काय तो फरक. बाकी कमर्शियली मी जेव्हा काम करायचे सगळे इंग्लिशमध्येच बोलायचे. सो तितकं टच नव्हता माझा, तर तो डेव्हलप केला. असं डेव्हलप करत 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 मी वाट पाहिली आणि मग माझ्याकडे शेवंत आली. आणि शेवंत येईपर्यंत आयुष्याकडनंही बरेच एक्सपिरियन्सेस मला मिळाले होते. बरेच मी तुला सांगेन तेव्हा मला काय वाटलेलं ते मी तुला सांगेन. सो बरेच धडे घेऊन झाले होते आणि आता फक्त ते व्यक्त करण्यासाठी एक माध्यम हवं होतं. आय थिंक शेवंत वॉज द कॅरेक्टर, ज्यांनी मला सगळं काही ओपनली एक्सप्लोअर करता आलं आणि प्रेक्षकांसमोर आणता आलं. कदाचित त्यामुळे ते खूप जिवंत वाटलं, कारण मी ते सगळं भोगलंय, मी त्या सगळ्यातून गेली आहे. आय थिंक बऱ्याच गोष्टी तुम्हाला आयुष्याचे एक्सपिरियन्सेस मधनच कळतात आणि तरच तुम्ही ते सादर करू शकता. बरोबर. तुला मी का सांगते म्हणते, कारण तू अचानक अशी छान एक मुलगी येते, छान दिसते, ही छान काम करते आणि असं ती वेगवेगळ्या ह्याच्यातून दिसते आणि अचानक कळते हिचं लग्न होतंय, तर अचानक ती एक चर्चा होते. ऑब्व्हियसली इतक्या लवकर लग्न, म्हणजे अभिनेत्री म्हटल्यावर त्या लवकर लग्न का करतात, हा पहिलं एक असतं की ते करत नाही. त्यांचं एक 30s वगैरे झालं की मग लग्नाचा विचार आणि लग्न करणं आणि बेसिकली होतं. नंतर तू अचानक ते केल्यामुळे अरे ही एकदम अशी आता दिसणार नाही, आता इंडस्ट्रीतनं गेल्यासारखं एक होतं ना की नाही आता, तसं तुझ्या बाबतीत खूप वाटून गेलं. आणि अचानक तू जेव्हा आलीस तेव्हा ते जेव्हा सगळं, अर्थात इतकं डिटेल माहितीच नव्हतं, तू नंतर बोललीस काही ठिकाणी जेव्हा तुला विचारलं गेलं तेव्हा, कारण अर्थातच ते लोक मागून चावचाव करण्यापेक्षा आपण ते आपलं ठोस मत सांगितलेलं बरं असतं. सो हा एक प्रश्न, तुला असं वाटतं ते रिग्रेट वाटतं तुला की आयुष्यात आपण काही जे निर्णय घेतो
त्या निर्णयाची एक योग्य वेळ असते, त्याच्यासाठी तुम्ही वेळ घेऊन तो निर्णय घ्यायचा असतो. तर अशा काही गोष्टी एक मला वाटतं रिग्रेट वाटतात तुला त्या निर्णयांचा? आय थिंक मी आयुष्यात मला कुठल्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये. मी रिग्रेट ठेवतच नाही. कारण जे व्हायचंय, जे घडायचंय ते घडणार आहे. ज्या गोष्टी घडून गेल्या त्याच्यावरती आता असं नाही, असं केलं असतं तर, जर तसं करता आलं असतं तर तसं झालं असतं ना. परंतु तसं नाही झालं, म्हणजे ते विधिलिखितच होतं असं मी अज्युम करते. आणि प्रत्येक वेळेला आपल्या हातात, बिकॉज इट इज स्क्रिप्ट रिटन बाय गॉड, तुम्ही नाही बदलू शकत. फक्त त्याचा अनुभव घेऊ शकता, त्याच्यातनं शिकू शकता. एकतर पडू शकता किंवा तुम्ही भरारीने वर येऊ शकता. आणि आय थिंक आय चोज द लेटर हाफ. मी फिनिक्स सारखी पुन्हा उभी राहिले आणि आय एम प्राऊड फॉर व्हॉट आय एम टुडे. आणि मला वाटतं ती 9 वर्षांची 10 वर्षांची प्रतीक्षा, आज मी जेव्हा तुला तनूसोबत आम्ही पाहतो इंस्टाग्रामवर किंवा तुम्ही कुठे कार्यक्रमांमधनं वगैरे, तो सतत सोबत असतो, हे तुझं आधी आम्हाला कधीच दिसलं नव्हतं. येस. तू हा फरक सांगशील, कारण हे जीवनातले हे ते 2 अनुभव आहेत जो तू आता जगतेस आणि एक तू जगलीयस. एका तू योग्य निर्णय, मला वाटतं वेळ येण्याची वाट पाहिलीस म्हणून ते सगळं योग्य घडतंय, आणि एक कदाचित तू जसं म्हणतेस विधिलिखित असतंच. तुला हेही अनुभवायचं, तुला हेही अनुभवायचं. सो याकडे तू कसं बघतेस या 2 गोष्टी? जरी गोष्टी वाईट घडत गेल्या तरी मी लग्न या इन्स्टिट्यूशनवरचा विश्वास ढासळू दिला नव्हता. माझा तेव्हाही विश्वास होता, कायम तो विश्वास होता की इट्स अ ब्युटिफुल थिंग टू एक्सप्लोर. कारण 36 वर्षांचा माझ्या आईबाबांचा संसार मी अगदी जवळून पाहिलाय आणि इतका कमालीचा पाहिलाय. त्यांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे खूप मजा मी पाहिली आहे. ते कधी असे खोडी काढायचे एकमेकांचे किंवा मजा करायचे, छान छान पद्धतीचे एकमेकांसाठी जेवण बनवायचे, हेल्प करायचे किचनमध्ये. हे सगळं मी अनुभवलं नव्हतं इन द पास्ट, आणि मला ते अनुभवायचं होतं. काही कारणास्तव काही गोष्टी वर्कआउट नाही झाल्या अँड आय मूव्ड ऑन. पण मी थांबले. मी योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा थांबले. 9 वर्ष मी सिंगल होते. 9 वर्ष मी इतकं काम केलंय, आणि या सगळ्या ह्याच्यात मेंटल पीस जो हलतो त्याच्यासाठी सुद्धा वर्क केलं आहे. मी मेडिटेशन केलं आहे, मी झाडं लावली आहेत, मी बरेचदा जर्नलिंग केलं आहे. जे मला वाटतं ते मी लिहून काढलं आहे. त्यासाठी पण कोणा तिसऱ्यावरती डिपेंडन्स नको, की एक थेरपिस्टच हवा आहे, तो ऐकूनच घेतोय, मग तो गोळ्याच प्रिस्क्राईब करतोय, काही यातलं न करता मी लिहिलं आहे भरपूर, आणि मी वाट पाहिली आहे. आणि या सगळ्यापेक्षा जास्त मी मॅनिफेस्ट केलं आहे की जर मी चुकीची नाही, जर मी खरी होते, तर देवानी माझा योग्य जोडीदार माझ्या आयुष्यात पाठवावा. कितीही वेळ लागू दे, मी थांबायला तयार आहे, पण मी त्या व्यक्तीची वाट पाहेन. आणि बाय गॉड्स ग्रेस द वेट वॉज वर्थ इट असं म्हणता येईल. आणि 9 वर्षांनी का असे ना, मी तनुजला भेटले आणि एका वेगळ्या शहरात भेटले, ठाण्यात भेटले. सो आय थिंक काही जागा तुम्हाला ओढत असतात पुढची स्टोरी लिहिण्याकरता, आणि तसंच ठाण्याने मला ओढून आणलं इथे. आणि मग दॅट्स हाऊ वी मेट. आणि आत्ता बऱ्याच गोष्टी कम्पॅरेटिव्हली नाही, पण कम्पॅरिझन न करता आयुष्यात ज्या गोष्टी अनुभवल्याच नव्हत्या त्या जेव्हा आत्ता मला मिळतात किंवा मला त्या अशा इझिली सर्व होतात, तेव्हा कधी कधी मला त्रास होतो तर घेता नाही, कारण त्याची सवय नाही. एक्झॅक्टली. सो टू हॅव अ गुड पार्टनर, टू हॅव अ सपोर्टिव्ह पार्टनर, हे किती मस्ट आहे हे याच्यातनं लक्षात येतं. सो आय थिंक मला प्रत्येकाला हेच सांगायचं आहे की वेळ घ्या आणि मेलेल्या झाडाला पाणी नका घालू. लाईफ इज टू शॉर्ट. आणि असं रिग्रेट करत राहण्यापेक्षा झालं, एक चूक झाली आहे आपल्याकडनं, काही का असेना, कोणाचीही चूक का असेना, जस्ट मूव्ह ऑन. आत्ता मला तनुज विषयी बोलायला आवडेल, कारण तुझं पद्मिनी या प्रोजेक्ट मागे सगळ्यात मोठा एक सपोर्ट असतो म्हणतात ना. मी असं बऱ्याचदा मुली म्हणतात की लग्नानंतर करिअर थांबवावं लागतं, मग आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो आपलं लाईफ सेट व्हायला. पण इथे तू आता पटापट काम करत सुटलेस, एक वेगळं माध्यम तू निवडलेस त्याच्यासाठी, आणि त्याच्यात तुला कमालीचा वेळ द्यावा लागणार आहे किंवा हे तुला माहिती आहे. आणि त्यात तुझं मॅरिड लाईफ आता नवीन, सो नव्यानं एक आयुष्य सुरू झालंय, त्यालाही वेळ द्यायचा आहे, पण तोही तुझ्या सोबत आहे याच्यात. त्यामुळे मला असंही कळलंय तनुजविषयी की तुमच्या दोघांच्या 2 वेगळ्या पर्सनॅलिटी आहेत. तू खूप अशी बबली आणि हे आहेस, आणि तो खूप शाय आणि असा अरेंज मॅरेज. ते मला आवडेल की अपूर्वाने अरेंज मॅरेज केले. हो, कारण कदाचित
9 वर्षापर्यंत आता वाट पाहिल्यानंतर प्रेम करण्याची क्षमता उरली आहे का, इथपर्यंत मला प्रश्न पडला होता स्वतःवर, टू बी रिअली ऑनेस्ट. पण सो माझ्याकडे पर्यायही नव्हता, कारण मी इतकं काम करत होते. आय डोंट थिंक सो मी आठवड्यातनं एकही सुट्टी घेतली असेल. मी सिरियल पण करत होते, मग मी नाटकसुद्धा करत होते. मी स्वतःला इतकं एंगेज करून घेतलं होतं कामात की सगळं सिनेमाही करत होते, सिनेमाही करत होते मी. म्हणजे मला एक आठवतंय, एक भयानक जर्नी आहे. मी कोकणात रात्रीच खेळ चाले करत होते. मी मंडे टू फ्रायडे, शनिवार रविवार मी करायचे नाटक इब्लीस. तेव्हाच. आणि त्यावेळेला मी एक फिल्म करत होते, त्याचं शूटिंग होतं रांचीमध्ये. सो सब खुशल मंगल. सो त्याच्यामध्ये अक्षय खन्ना आहे आणि ही फिल्म आम्ही करत होतो आणि ती रांचीला शूट होतं. तर मी 2 फ्लाईट्स चेंज करून रांचीला पोचायचे, परत मी कोकणात यायचे, परत मी मुंबईत पोचायचे. अँड आय यूज टू लव्ह ऑल दॅट. आत्ता मला तुम्ही हे करायला सांगाल तर कदाचित मला नाही आवडणार. कदाचित तेव्हा मला इट वॉज लाईक वे आउट. आता प्रायोरिटीज पण जरा, आता प्रायोरिटीजही बदलल्यात. मजा येते तनुज बरोबर, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा येते. सो या इट्स फन. तू अशा काही अटी लिहिल्या होत्यास की बऱ्याचदा ना की आपण एका अनुभवापासून शिकल्यावर आपण बोलतो की नाही आपल्याला हे असंच हवंय तसंच हवंय, किंवा त्याने पण त्या अटी, आणि त्या अटी तुमच्या मॅच झाल्या? नाही, अटी नव्हत्या. 2-3 बेसिक गोष्टी होत्या की एक तो मराठी असावा आणि मुळात तो डिवोर्सी असावा. या 2च माझ्या ही तुझी अट का होती? कारण असं अपूर्वाशी असंही समोरून कुणी बरेच अप्रोचेस असे सुद्धा आले होते ज्यांची आधी लग्न नव्हती झाली आणि दे वॉन्टेड टू बी विथ मी. आणि त्यांना इंडस्ट्रीतले सुद्धा बरेचसे असे कलाकार आहेत ज्यांनी मला विचारलं होतं. पण फॉर सम रिझन मला आय वॉज नॉट कम्फर्टेबल. मला या फील्डची व्यक्ती नको होती. आणि मी खूप वाट पाहिली आहे, खूप बोलायचं आहे मला. ज्या 9 वर्षात मी जे माझ्या मनात ठेवलं होतं त्यासाठी मला वेळ देणारी व्यक्ती हवी होती. आणि त्यामुळे माझ्या फील्डमध्ये मला माहिती आहे की वेळ नाही आहे. इट्स अ व्हेरी कॉम्पिटिटिव्ह बिझनेस. बरोबर. त्यामुळे या क्षेत्रातला नको असा हवा होता. आणि डिवोर्सी, कारण ज्याला हे दुःख कळलंय ना त्याला मला शब्दात सांगायची गरज पडणार नाही. त्यामुळे त्या दुःखातल्याच व्यक्तीला ते कळेल असं मला वाटत होतं. त्यामुळे इट बिकेम इझियर. आमच्या दोघांसाठी सुद्धा संवाद साधणं खूप सोपं झालं. आणि आम्ही पहिले 3 तास जेव्हा बोललो होतो तेव्हा खूप बोललो, आयुष्यावर बरंच काही बोललो. आणि तेव्हा असं वाटलं की हक्काची एक व्यक्ती सापडली. नाही तर मला वाटलं होतं की नाही कदाचित सापडणार. पण पहिलं हो कोण म्हणाल? मी. आणि मीच आय फेल फॉर हिम. त्यामुळे या. आणि लगेच मग त्याने, आणि नाही त्यांनी सुद्धा वेळ घेतला. आणि पण मी त्या आधी इतक्या लोकांशी बोलले होते. काही लोक पत्रिकेंना घेऊनच प्रश्न विचारायचे, काही लोकांचे इंडस्ट्रीला घेऊन थॉट्स होते, असे बरेच काही विचार असतात. तो या सगळ्यातून गेले आहे मी. आणि मला माहिती आहे की हाऊ डिफिकल्ट इट इज टू फाइंड युअर सोलमेट. पण वन्स आय मेट हिम मला रिअलाइज झालं की ही इज द वन. आत्ता आपण एक बोलतोय. पद्मिनीसाठी तू जसं म्हणालीस की तनुजनं सपोर्ट केला, आणि आम्हालाही ती एक हे होती की अपूर्वाचं लग्न, म्हणजे ती खरंच खूप मस्त वाटलं जेव्हा तुझं पाहिले ना. की एक आपण म्हणतो ना की तुझ्यापर्यंत ते अनेकांच्या वाईब्स पोचल्याही असतील पॉझिटिव्ह, की मस्त झालं. पण तो जो 9 वर्षांचा काळ असतो ना, सोशल मीडियावरचं ट्रोलिंग असतं, किंवा सोशल मीडिया कशाला ग, आपल्या आजूबाजूला आपलेच लोक असतात, त्यांचेही बोलणी असतात. या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने पाहायचीस आणि कशी खंबीर उत्तरं द्यायचीस आणि राहायचीस? नाही, कमेंट्स तर आजही येतात, आत्ताही येतात. म्हणजे एखादा जर मी आणि तनुज रील बनवतो, कॉमेडी रील्स बनवतो, आणि खरंच छान वाटतं. थँक्यू. म्हणजे तो पण शिकतोय आता. हो. आणि त्यात उत्साह त्याचा जास्त असतो. माझं असं असतं की नको रे, हे त्यात असतं की नाही मजा आहे, मीच का सहन करू घरी तुझी कॉमेडी, लेट अदर पीपल ऑल्सो सी. असं. आईचं काय म्हणणं आहे आत्ताचं अपूर्वाचं लाईफ पाहताना? आई कशी बघ? आई खूप खुश, खूप जास्त खुश आहे. कारण एक पॉइंट असा आला होता जेव्हा तिलाही वाटलं होतं की आत्ता मी काही करत नसते लग्न वगैरे, असं वाटत होतं. कारण अनुभवच तसे येत होते मला. कारण आता मी बघते ना, तर हे जे मॅट्रिमोनियलवरती जी मुलं आहेत, देयर इज नो क्लॅरिटी. त्यांना काय हवंय आयुष्यात
आयुष्याकडून बरोबर. याची क्लॅरिटी नाहीये. आणि नसते. मे बी काही पास्ट ट्रॉमाज असू शकतात आणि न हील होता जेव्हा तुम्ही परत त्याच्यावर येता ना, ते काही पळण्याचं साधन नाहीये. आय थिंक वन शुड हील फर्स्ट आणि मगच एका दुसऱ्या रिलेशनशिपसाठी ट्राय करावं. सो आय थिंक मी सुद्धा 9 वर्ष घेतले टू हील. आणि आय थिंक म्हणून मला आय एम ओपन टू एक्सेप्ट थिंग्स. त्यामुळे या टीकांवरती 4 लोक काय बोलतील काही फरक पडत नाही, काही नाही. कधी कधी माझं आय लूज इट आणि मी रिप्लायमध्ये माझ्या स्टाईल बोलतेस रिप्लाय देते. पण त्यानंतर मग तनुजचं असं असतं की का रिप्लाय करतेस तू, वाय आर यू लुझिंग युअर सॅनिटी, यू डोंट डिझर्व ऑल दिस, सोडून दे, नको करत जाऊस. मग आत्ता कुठे मी थोडी शांत होत चालली, कारण लग्नानंतरही बऱ्याच लोकांचे मी प्रतिक्रिया वाचल्या. मग त्याच्यातनं मला असं जाणवलं की हा वृत्तीचा प्रश्न आहे. बरोबर. याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. बरोबर. त्यांना चांगलंही बघवत नाही, त्यांना वाईटही बघवत नाही. अशा लोक हे आय थिंक हे एक काही समाजाचा भाग आहे ना, ते फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्यांना कळत नाहीये की ते व्यक्त कसं व्हावं. मे बी घरचे काही सिमिलर अनुभव असतील आणि ते त्यांना तिथे बोलता येत नाही. मग घ्यायचा मोबाईल आणि टाईप करत सुटायचं, काही घाण करत सुटायची. आणि हे करतायत लोक आता. सो मी आधी खूप एन्थुझियास्टिकली तितक्याच परखडपणे उत्तरं दिली आणि नंतर मला तनुज म्हणाला की हे नाही आहे बरोबर, यू बेटर कीप काम, इग्नोर कर. ते इग्नोर करता येत नाही ॲट पॉईंट. मी अजूनही प्रयत्न करतेय, कारण इट हर्ट्स, इट पर्सनली हर्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जे काही घडतंय, तर एखाद्या मुलीने डिवोर्स घेतला तर हे सगळे ॲज इफ ते त्या व्यक्तीला पोचतायत किंवा तिचं सगळं आता ह्यांच्यावर येणार आहे, अशा पद्धतीने कमेंट्स करत सुटतात विदाऊट एनी काइंड ऑफ डिसेन्सी. शब्दाचा भान नाही, वाक्यांचा काही भान नाही. आणि त्यांची फॅमिली, म्हणजे जिच्यावर कमेंट करताय तिची फॅमिली मेंबर्स, भले ती आर्टिस्ट आहे पण तिचे फॅमिली मेंबर्स बघतायत, तिथे काहीतरी एक परिणाम होऊ शकतो याचा भान न ठेवता ते काही निर्लज्जपणे लिहितात. ओके. परंतु आता असा जर कुणाचा बाय सुसाईड झालेले, आता किती केसेस झालेत मुलींचे, विशा शर्मा, एक्झॅक्टली, तू त्याच्यावर त्याच्यावरही लिहिले. मग तेव्हा हे कॅन्डल घेऊन उभ्या राहायला मात्र पुढे असतील. बरोबर. मग असे डबल ढोलकी भूमिका का घेता? नक्की तुम्ही ठरवा तुमचं स्थान, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, व्हॉट इज युअर स्टँड. की डिवोर्स घेऊन आलेली मुलगी चालणार आहे का, की ती नव्याने आयुष्य जगते, तिचं आयुष्य ती बघून घेईल. पण तुम्ही कमेंट करणारे कोण, तुम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नसतं, परंतु तरी त्यांना कमेंट करायचं. आणि मी त्या मताची आहे की मला कोणाला व्हॅलिडेशनच घ्यायचे नाहीयेत किंवा मला कोणाला काही सिद्ध नाही करायचंय. बरोबर. आय नो व्हॉट आय एम असं. पण हे बऱ्याचशा लोकांना बॅकफायर होऊ शकतं. तुम्ही न कळतपणे तुमच्या या कमेंट्समुळे कोणाला प्रवृत्त करू शकता टू सुसाईड. हे कळत नाही लोकांना. इट इज व्हेरी रॉंग. पण ठीक आहे, आता माझा जो स्वभाव राहिला आहे की मी उडवून लावते किंवा इग्नोर करते, तसं बरेच वर्ष इग्नोर केलंय. पण आता मला दुःख होतं की आता एवढं छान झालंय ना, तर तेही तुम्हाला बघवत नाहीये. आता जेव्हा मला अवॉर्ड मिळाला त्याचा व्हिडिओ मी जेव्हा टाकते, नवराष्ट्राकडनं मला इन्फ्लुएन्सर अवॉर्ड मिळाला. हा पहिलाच अवॉर्ड आहे ॲज अन इन्फ्लुएन्सर. आत्ताच्या सगळ्या अवॉर्ड्समध्ये माझ्या अभिनय क्षेत्रामधल्या कामगिरीसाठी मिळालंय, पण हा पहिल्यांदा इन्फ्लुएन्सर म्हणून मिळालाय. त्याच्याविषयी कोणाला भाष्य नाही करायचंय, त्याच्याविषयी कमेंट्स नाही आहेत, कारण ते छान आहे ना. मग अशा वेळेला ते काहीच कमेंट करत नाही. पण मी आणि तनुजनी काही व्हिडिओज केले किंवा काही छान फोटोजच टाकला, त्याच्यावर त्यांना म्हणायचं ही वृत्ती आहे, मग याला ही दिस इज एंडलेस. किंवा असं लोक बघत नाहीत की किती छान आहे ना या मुलीचं, आता तिने. पण काही सुधारण लोक पण असतात. आणि माहितीये का मला दुःख कसलंय, याच्यातल्या 80% बायका असतात. हे बरोबर हे मी नोटीस केलं की एक बाईच दुसऱ्या बाईविषयी इतकं वाईट आणि घाण लिहू शकते. कसं काय करू शकते मला कळत नाही. म्हणून मला असं वाटतं की दे नीड हेल्प. ऍक्च्युली त्यांच्याकडे कोणी बोलायला नाहीये कदाचित, कारण ही घुसमट त्यांची होत असावी आणि व्यक्त करायला जागा काही नाहीये. एक डेटा पॅक मारला की आपण सुटत जायचं, ह्याच्यावर कमेंट त्याच्यावर कमेंट. तुम्ही बघताय का की हे इतर लोक पण वाचताय आणि ह्याच्यातनं तुमची मानसिकता कळतेय, माझी नाही. मला जे करायचं ते मी आयुष्यात करणारच आहे. आय डोंट नीड व्हॅलिडेशन्स. पण तुमचं काय, स्वतःकडे बघा एकदा वळून, असं मला वाटतं. अपूर्वा अशीच आधीपासून होती का, म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, थेट बोलणं, की परिस्थितीने? आय थिंक परिस्थिती.
परिस्थितीने मला असं बनवलं असं मी म्हणेन. कारण आय थिंक आफ्टर शेवंता ना मी बऱ्याचशा लोकांच्या नजरेत वाचलं. मला कळत होतं एक वेगळ्या पद्धतीने बोलणं व्हायचं, एक अप्रोच वेगळा असायचा आणि लोकांना मी तशीच आहे, जे कॅरेक्टर मी जगतीये तशीच आहे असं वाटू लागलं का मग तुम्ही डिफेंड करायला लागता अननोईंगली. आय थिंक मग मी तशी डिफेन्सिव्ह होत गेले, मी ॲरोगेंट होत गेले, मी स्पष्टपणे बोलू लागले, मी परखडपणे मतं मांडू लागले आणि आय थिंक दॅट वॉजंट रॉंग. ती वेळेची गरज होती आणि त्याच्यानंतर मी तशीच होत राहिले आणि आय थिंक दॅट्स गुड इनफ. आय थिंक प्रत्येक मुलीने असं व्हावं, घुसमटून जगण्यापेक्षा मनमोकळेपणाने जगा, मजा येईल. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे की अपूर्वा शेवंता केल्यानंतर तू झीवर पुन्हा दिसली नाहीस आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की अपूर्वाचं झीशी भांडण आहे का? तसं नाहीये, कारण ते तू क्लिअर करावं. तुझं त्या चॅनल बरोबर वाद आहे की कसं काय? कारण पुन्हा तू झीवर आम्हाला दिसली नाहीस किंवा आता झीचे सिनेमे येतात तेव्हाही अपूर्वाचा विचार होत नाहीये. नाही, माझा वाद झी या चॅनलची नाहीच आहे, माझा त्या मेकर्सची प्रॉब्लेम होता आणि मी त्या मेकर्सची नावं स्पष्टपणे लिहिली होती. मी माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव सुद्धा लिहिलं होतं आणि मी त्यांची आयडेंटिटी क्लिअरली लिहिली होती की मला या व्यक्तींची प्रॉब्लेम आहे, जो इनजस्टिस माझ्या बाबतीत झाला, माझे पेमेंट्स क्लिअर्ड नव्हते, मला दिलेली कमिटमेंट क्लिअर नव्हती, मला घरी बसवण्यात आलं होतं आणि थोड्याच दिवसांसाठी काम करून घेण्यात येत होतं. सो या सगळ्या गोष्टींवरती मी भाष्य ऑलरेडी, जेव्हा की टीआरपी होता, जेव्हा की टीआरपी शेवंताला होता आणि हे सगळं करत असताना मी सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या क्लिअरली. आजही इफ दे अप्रोच मी विथ अ गुड स्क्रिप्ट, दे अप्रोच नाही दे डिडंट, पण जर त्यांनी केलं अप्रोच तर मला त्यांच्यावर काम करायला नक्कीच आवडेल. कारण मला माहिती आहे की ज्या व्यक्तीशी मला प्रॉब्लेम होता ती व्यक्ती आता त्या चॅनलमध्ये काम नाही करत आहे. सो या मला कुठे आहे ते पण आता माहिती नाही आम्हाला. सो हा म्हणजे कर्म. येस, कर्मा इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कर्म. सो तेच मी म्हटलं, कारण शेवंता जेव्हा तू केलंस आणि इतकं छान ते एवढं, म्हणजे मला वाटतं टीआरपी हा शेवंतालाच होता. शेवंतासाठीच लोक 10-10:30 मालिका लागायची, 10:30 चॅनल नंतर 11ला आणि नंतर तू अचानक गायब झालीस. नंतर ते वाटायचंच नाही काही, म्हणजे तो एपिसोड बघावासा वाटायचं नाही. पण असं जेव्हा होतं एखाद्या मालिकेमध्ये, आपण इतकं जीव ओतून काम करतो, आपण आपल्या सगळ्या लिमिट्स म्हणजे आपल्या शरीरावरही आपण परिणाम करून घेतो. वजन वाढवणं ही काही त्यासाठी खाऊची गोष्ट नाहीये. कमी करणार तुम्हाला हलकं वाटत छान, पण वाढवणं म्हणजे त्याचे इतरही त्रास असतात बरेच तुमचे इंटरनल. सो एवढं सगळं करून, मी फक्त शेवंताचं बोलत नाही, मी एक ऍक्ट्रेस म्हणून तुला, एवढं सगळं आपण त्या ह्याच्यावर करूनही आपल्याला जेव्हा समोरून अशा पद्धतीने वागणूक मिळते, इंडस्ट्रीत असं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत होत असेल, बऱ्याचदा ते समोर येत नसेल, घाबरून लोक गप्प बसत असतील, काम मिळणार नाही ही एक मनात भीती असते. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही, कारण तुझा एक अर्थात तुझा आत्मविश्वास मला भारी आवडतो, कारण त्या पद्धतीने तू केलंस. सो हे जेव्हा घडतं ना, त्याचा त्रास किती होतो कलाकार म्हणून सगळं हे? नाही, ऑफकोर्स जीव तर तुटतो. जेव्हा तो पहिला एपिसोड माझ्याशिवाय टेलिकास्ट झाला होता आणि माझी साडी, माझे दागिने, आय वॉज व्हेरी पॉझेसिव्ह विथ दॅट, आणि ते दुसऱ्या अभिनेत्रीनी परिधान केलं होतं तेव्हा मला खरंच खूप दुःख झालं होतं, भयंकर दुःख झालं होतं. आणि कुठेतरी ही सुद्धा अपेक्षा होती की एक प्रोफेशनल म्हणून जी कुठली अभिनेत्री तो रोल करणार आहे तिच्याकडून एक कॉल अपेक्षित होता की नेमकं झालं आहे काय, प्रॉब्लेम काय, ही जाणून घेतलं का. तर तेही नाही. ही असं त्यांच्या बाबतीतही होऊ शकतं कधीतरी. हा राहिला त्या अभिनेत्रीबरोबरचा मुद्दा, जो मी इग्नोर केला की ठीक आहे, प्रत्येकामध्ये एवढी अंडरस्टँडिंग नसते किंवा प्रत्येकजण इतकं प्रोफेशनल नसतं, हे नंतर मला कळलं. पण जेव्हा मला माझ्या प्रोड्युसरकडनं आणि चॅनलच्या त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं सांगण्यात आलं होतं की तू शेवंता करतेयस, ह्याच्यात काही ग्रेट नाही, दुसरी कुठलीही मुलगी शेवंता करूच शकते, त्यावेळेला एक अभिनेत्री म्हणून मी दुखावले होते. आणि मला भयंकर त्रास झाला होता त्या गोष्टीचा की अशा पद्धतीने इतकं जीव ओतून माझ्या केलेल्या कामाची दखल नाही घेतली जाते आणि ते असं कम्पॅरेटिव्हली म्हटलं जातं की कोणीही करेल, मग कोणीही करून ते करून दाखवावं, एवढंच माझा हट्ट होता की मग मी आय एम बॅकिंग आउट. पण टीआरपी पडला, फोन आलेला तुला? मला आला होता त्याच्यानंतरही कॉल की आपण पुन्हा एकदा
करूयात, भलेही एक एपिसोड आपण विदाऊट यू केलाय पण पुन्हा करूयात. म्हणजे एका एपिसोड नंतर लगेच? एका एपिसोड नंतर मला कॉल आला होता प्रोडक्शनकडनं, माझ्या प्रोड्युसरकडनं कॉल आला होता, पण आय वॉज वे टू हर्ट. आणि माझं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही घेतली आहे ना ही झेप आणि माझ्याशिवाय तुम्ही शूट करायचा विचार केला ना, आता त्याचे परिणाम तुम्हाला दिसत आहेत म्हणून तुम्ही वळताय माझ्याकडे, परत यायचं नाही, आत्ता नाही. आणि मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की चूक करतेयस तू एवढ्या झी सारख्या मोठ्या वाहिनीच्या अगेन्स्ट उभी राहतेयस, तू क्रिएटिव्स मोठे आहेत, ते क्रिएटिव्स आणि ते चॅनल चालवतात, प्रोडक्शन हाऊस मोठं आहे, ते तुझी वाट लावतील आणि तुझं करिअर बर्बाद होईल आणि तू यापुढे कुठेच दिसणार नाही वगैरे. आय वॉज स्टील ओके. माझं म्हणणं होतं की मी खरी आहे, मला माहिती आहे योग्यच घडणार आणि मी ह्याच्यातनं पण उभी राहून दाखवेन. आणि आय थिंक सगळ्यांनी बघितलंय ते ओव्हर द इयर्स. तू काम करतेच आहे मी काम वेगवेगळ्या माध्यमातून. आता आपण कट टू एंडला इथे पद्मिनीवर येऊया की मी तुला मगाशी पण ते आपण बोलायच्या आधी बोललो की पद्मिनी करताना तू जे म्हणतेस की इतक्या गोष्टी तुला कराव्या लागत आहेत. AI मधनं आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा बऱ्याचदा तेच चेहरे म्हणजे एकसारखे दिसणं प्रत्येक एपिसोड, मग याच्यावर तुला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे तुझे भरपूर तास त्याच्यात जात आहेत. आता अर्थातच हे सगळं ऐकल्यानंतर काय नेमकं करतेस हे मला वाटतं पहिल्यांदा समोर येते. त्यामुळे आता अनेकांना कदाचित प्रश्न असतील, अपूर्वा आता काम करणार की नाही, मालिका, नाटक, सिनेमा ऑफर झाला की, कारण ती स्वतःचं प्रोडक्शन आता करते, त्यामुळे ती एक वेगळी झेप तिने घेतली आहे. तर मला ते तुझ्याकडनं ऐकायला आता आवडेल. नाही, आय एम स्टील ओपन टू ऑल द प्रोजेक्ट्स आणि सगळ्या माध्यमांसाठी आय एम स्टील ओपन. असं नाही आहे की हे प्रोडक्शन मी सुरू केलं आहे सो मी आता काम नाही करणार, असं काही नाही आहे. सगळं मॅनेजेबल आहे. माझी एक टीम आहे जी माझ्याबरोबर काम करते, सो मी एकटी असं नाही करत आहे. आणि मी कधी कधी कमांड्स जे असे टाकते ते असेही कमांड्स देते आहे. सो काम सुरू आहे, ते छान पद्धतीने चालू आहे. हेक्टिक आहे, थोडं वेगळं आहे, एक्सपेरिमेंटल आहे. त्यामुळे ह्याला जसा इतर एपिसोड्स करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतोय, कारण अजूनही सगळ्या गोष्टीसाठी सगळेच नवीन आहेत. बरोबर. सो नक्कीच वेळ जातोय, पण दॅट इज नॉट स्टॉपिंग मी इतर प्रोजेक्ट्स घेण्यापासून. सो मी त्याच्यासाठी सुद्धा ओपन आहे आणि तेही करते आहे. आणि इनफॅक्ट ह्याच्या पुढची उडीसाठी सुद्धा मी रेडी आहे. आणि ती पुढची उडीसुद्धा माझी अशी आहे की मला आता कळलं की हे मला जमतंय, तर मला ते इतरांना सुद्धा शिकवायचं आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे. हो, तुमच्या पुरतं मला प्राऊडली सांगावं असं वाटतं की हे मराठीतलं पहिलंच मायक्रो ड्रामा आहे आणि हे इतर कुठेही कोणी एक्सपेरिमेंट केलेलं नाही आहे. हिंदी भाषेत आहेत नक्कीच, इतर कंट्रीजमध्ये तर आहेच, व्हर्टिकल सिरीज इज कॉमन इन अदर कंट्रीज, पण आपल्या कंट्रीत ते नव्हतं आणि म्हणून मला ते मराठीत सुद्धा आणायचं होतं. तर हा एक वेगळा प्रकार आपण आणलाय. आता हे इतर लोक सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकतील म्हणून मला त्यांना शिकवायचं आहे. आणि त्यासाठी मी क्रिएटर लॅब एक फॉर्म करणार आहे. सो एक क्रिएटर अकॅडमी आहे जी आता मी सुरू करेन आणि याचे सेशन्स असतील. सो त्या सेशन मार्फत मी फक्त रील्स कसे बनवायचे हे नाही शिकवणार आहे, तर त्याच्यात तुमचं इमेज बिल्डिंग, तुमचं स्क्रीन प्रेझेन्स, AI टूल्स अँड टेक्निक्सचा वापर कसा करायचा आहे, क्रिएटिव्ह कसे आणायचे आहेत, रिलेटेबल कसे बनवायचे आहेत, ऑडियन्सना हुक पॉईंट कसा द्यायचा आहे किंवा ऑडियन्सची त्याचं कनेक्टिव्हिटी कशी आहे, मॉनिटायझेशननी ते कसं वर्क करेल. फक्त हाऊस आहे म्हणून करायचं नाहीये, तर त्याचं मॉनिटायझेशन कसं होऊ शकतं, ते कसं तुम्ही त्याच्यातनं कमवू शकाल, ब्रँड्स कसे आणू शकाल, त्यांच्याशी कोलॅबरेट कसं होईल, ह्या सगळ्यावरती मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि आत्ता आय एम स्टील डिझायनिंग द एंटायर स्केड्यूल आणि ते कसं असणार आहे, पण ते लवकरच माझ्या सोशल मीडियावरती मी शेअर करीन. आणि आय एम शुअर की बऱ्याच लोकांना एक क्रिएटिव्हिटीमध्ये काहीतरी करायचं आहे, कॉन्टेंट क्रिएटर्स बनायचे, पण त्यांच्याकडे मार्गदर्शन नसल्यामुळे ते थोडे मागे राहतात. परंतु या सगळ्यावरती जेव्हा त्याला डिटेल पॉइंट्स मिळतील, अभ्यासक्रम एखादा मिळेल, तर आय थिंक त्यांना तेवढीच ऊर्जा मिळेल टू क्रिएट समथिंग न्यू. कारण बरेचदा लोकांना करायचं बरंच काही असतं, बरोबर, पण ते कसं मांडायचंय, कुठल्या टेक्निकनी मांडायचंय, त्याची स्क्रिप्टिंग कशी करायची ह्याचा अभ्यास नसतो. पण आता मी ते सगळं एक्सपेरिमेंट केलंय. आता हे नुसतंच मी आधी लॉन्च केलं असतं तर कदाचित लोकांना तेवढं पटलं नसतं, पण मी ते केलंय, अनुभवलंय, लोकांना प्रेझेंट केलंय पद्मिनी मार्फत. आणि म्हणूनच हे क्रिएटर अकॅडमी
मी सुरू करणार आहे. सुरू कर, म्हणजे एक वेगळं अजून हे. आणि मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे, कारण आज आपण नुसतं कॉन्टेंट क्रिएट करून चालत नाहीये, त्याला एक आता हे प्रोफेशन झालं, ऑफकोर्स. त्यामुळे त्याला त्या पद्धतीनंच तुम्ही आणि treat केलं पाहिजे. शासनाने सुद्धा त्याची दखल घेतली आहे. त्याच्यासाठी बजेट सँक्शन केलेले आहे, त्याच्यासाठी अवॉर्ड्स आहेत. आणि नुकतंच मी आता नवराष्ट्र इन्फ्लुएन्सर समिट अटेंड केलाय 2026. त्यात माझं नामांकन होतं आणि ॲज अन इन्फ्लुएन्सर मी अवॉर्ड त्याच्यात मिळवलाय. सो मला वाटतं की आता जे नॉलेज मी कमवलं आहे ते आता शेअर करायची वेळ आलेली आहे. सो हे मी आता लवकरच शेअर करेन. निश्चित. आणि आज इतकं मला वाटतं पद्मिनी, मी तुला हा एक प्रश्न मला प्रामुख्याने मला वाटतं तो लोकांच्याही मनात असेल. पद्मिनी साकारताना तू शेवंताला कसं म्हणजे लोकांना तेच रिफ्लेक्शन दिसू नये, तीच इमेज याच्यात दिसू नये, यासाठी तू किती प्रयत्नशील राहिलीस पद्मिनी उभी करताना. सो आता इफ यू सी 3च एपिसोड्स आतापर्यंत आलेत, पण तिन्ही एपिसोड्स मधनं आपण हलकी हलकी एक झलक दिली आहे. हो हो. ती 2 प्रकारे दिसतीये. एकदा ती त्या लाल साडीत दिसतीये, पूर्ण सजलेली आणि पूर्ण शृंगार केलेली. हो. आणि एका इमेज मध्ये ती थोडीशी डस्की ठेवली आहे आपण. तर त्याच्या मागे तिची काय वेगळी साईड आहे का, हे रूपांतर आहे का, हे बदलत आहे, हे सगळं आता गूढ आहे. ते सगळं गूढ आहे, ते उलगडायचंय आणि ते पुढच्या एपिसोडमध्ये उलगडत जाईल. आणि मग नक्की हिची पार्श्वभूमी काय आहे, बॅक स्टोरी काय आहे, पुढे काय होणार आहे, हे सगळं हळूहळू उलगडत जाईल. आता एक रॅपिड फायर घेणार आहोत आपण. एका शब्दात एका वाक्यात तू उत्तर दिलं तरी चालेल. माणसं किती ओळखायला शिकलीस? 100%. तुझ्या आयुष्यातला असा एखादा टफेस्ट फेज ज्याने तुला खूप भक्कम बनवलं, खूप स्ट्रॉंग बनवलं? आय थिंक माझा भाऊ गेला तेव्हा, कारण तो 28 वर्षाचा होता. आणि आपण खूप स्वप्न बघतो की खूप आयुष्य आणि खूप काही, आणि खूप काही काही बोलत असतो आपण, पण लाईफ इज टू शॉर्ट ह्याचं अगदी क्विक उदाहरण मला त्याच्यातून मिळालं. आणि त्याच्यानंतर आय थिंक आता मी लेट गो करते गोष्टी, मी इतक्या मनाला लावून घेत नाही आणि आय डोंट वेस्ट टाईम बिकॉज लाईफ इज टू शॉर्ट. एक अशी गोष्ट जी अजूनही तुला इमोशनल करून जाते आयुष्यातली, आठवली की? आय थिंक त्याचं जाणंच असेल. आईने दिलेला सर्वात मोठा धडा कोणता आहे की जो आईने जे तुला सांगितलंय आणि ते तुझ्या कायम इथे फिट बसले? मला या क्षेत्रात जेव्हा मी आले होते तेव्हाच मला आईने एकदा सांगितलं होतं की आयुष्यभर पैसे कमी कमवलेस तरी चालेल, पण तुझा सन्मान कायम ठेव, द डिग्निटी हे कायम ठेव. आणि ते कुठेतरी फिक्स राहिले. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी चांगले पैसे मिळतात म्हणून नाही स्वीकारले, जस्ट बिकॉज ते तिला हर्ट करेल किंवा तिला आवडणार नाही, आणि तिनेही माझ्या डोक्यात भरवलंय म्हणून. फेम मिळाल्यावर अपूर्वा बदलली का, किंवा कशात बदल झाले फेम मिळाल्यावर? नाही. काश झाला असता बदल तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी मी लेट गो केल्या असत्या. स्वतःबद्दल कधी इन्सिक्युरिटी वाटली का? अनेकदा वाटते मला, अनेकदा वाटते. कधी वाटतं मला संदर्भात, म्हणजे इन्सिक्युरिटी सुरुवातीला मी जसं म्हटलं की मराठी भाषेवरनं मला वाटायचं की पटकन मला जे वाक्य इंग्लिशमध्ये पहिलं सुचतं, कारण ऑब्व्हियसली मी आधी ते खूप जास्त वाचल्यामुळे, पण मराठीत तितकं मला पटकन फ्रेम करता येत नाही, तेव्हा त्याची भीती मला होती. आणि आता कधी कधी माझ्या फिजिकल अपिअरन्सला घेऊन पण मी थोडीशी इन्सिक्युअर असते. आयुष्यात कोणासाठी सर्वात जास्त ग्रेटफुल आहेस? आई वडील आहेत, आई वडिलांव्यतिरिक्त? आय थिंक ग्रेटफुल ऑफ तनुज. कारण असे बऱ्याच गोष्टी आहेत जे मला व्यक्त करता येत नाही आणि शब्दात न मांडता सुद्धा त्याला कळतात. आणि हा जो त्याचा इमोशनल इंटेलिजन्स जो आहे, आय एम रिअली ग्रेटफुल. स्ट्रॉंग राहण्याचं प्रेशर येतं का कधी कधी? बरेचदा येतं. आय ट्राय टू प्रिटेंड की आय एम ओके, बरेचदा नसते, आय एम नॉट ओके. फॅन्सकडून मिळालेला सर्वात मोठा किंवा सर्वात एखादा असा इमोशनल मेसेज?
फॅननी दिलेला? कारण अर्थातच तुझे बरेच फॅन्स असेल, पण त्यातला एखादा इमोशनल जो तुला टच करून गेला. असे एक आला होता, बरेच येतात पण त्यातनं एक असा खूप छान आला होता की किती शेवंता येऊ देत आमची शेवंता तूच. हे मी वाचलंय कुठेतरी. तुझ्या लहानपणीच्या याला अपूर्वाला काय सांगशील? म्हणजे लहानपणीची अपूर्वा, तिला तू काय सांगशील आत्ता? काय सांगेन तिला? आय थिंक शी वॉज क्यूट. तशीच राहा अजूनही, आणि तशीच आहेस तू, मला तशीच वाटतं. परत झाली आहे. सो आय एम लाईक ओके, आय एम स्टील द सेम. एक अशी आठवण जी आयुष्यभर जपशील. अशी आठवण जी आयुष्यभर जपीन, मी म्हटलं तीच जेव्हा तो पोस्टर आम्ही मी त्या तिघांना एकत्र दाखवला, ती आठवण मी जपलीच आहे. 15 वर्ष झाली त्या आठवणीला. सक्सेस पेक्षा पीस महत्वाचं वाटतं का? खूप. एनी काय टाइम मग याच्या आय चूज पीस ओव्हर सक्सेस. आय डोंट नो, सक्सेसची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी आहे. काही लोकांना पैसे कमवून सक्सेस वाटतं, काही लोकांना पीस आयुष्यात आला तरी सक्सेस वाटतं. मला आता असं वाटतं आय एम सक्सेसफुल. अपूर्व एकांतात रडते का? खूप. अजूनही खूप. आता तनुज बरोबर असताना मला वाटतं वेळ कमी मिळत असेल आता रडायला. आता तसा वेळ कमी मिळतो, पण टू बी ऑनेस्ट आता तो मी जेव्हा जर मला खूप ओव्हरवेल्मिंग वाटलं तर मी रडते आणि तो मला रडू देतो. पण असं असतं ॲक्च्युली, तुम्हाला जेव्हा असं मी ऐकलं असं बऱ्याच जे मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्या, की जेव्हा तुम्हाला रडावंसं वाटतं तेव्हा रडून घ्या. कारण स्टॉप मी. ती एक प्रोसेस आहे तुम्हाला स्वतःला हील करण्याची. म्हणजे आपण म्हणतो हिलिंग, आणि हे त्याच्यात रडणं म्हणजे काही तुम्ही स्वतःला ओव्हरडोस करत नाही, ते हिलिंगच आहे. आणि ते कदाचित तुम्हाला मोकळं करतं. हो, तुम्ही तुमच्या इनफॅक्ट जे लोक रडत नाहीत ना त्यांचा आपल्याला जरा काळजी घ्यावी लागते असं मला वाटतं, कारण ते व्यक्तच होत नाही, त्यांच्या मनात ते राहतं. तुला आत्ता मला तेच मगाशी आपला ट्विशा शर्माचा विषय निघाला, आपण तुझी पोस्ट ही आपण मी म्हटलं त्याविषयी आपण बोललो. गेले 4 दिवस मी रडतेच आहे. का माहित नाही, पण स्त्रियांचा हा एक हे असतो की आपण खूप रिलेट करतो. आपलं चांगलं आहे पण आपण रिलेट करतो. हे नाही व्हायला पाहिजे, आणि आज मला वाटतं खूप जणी त्याच्यातच चुकतायत. हो ना. आणि अशा काही गोष्टी माझ्या कानावर आल्या ना, मी अजून जास्त इमोशनल होते, बिकॉज आय बीन थ्रू ऑल दॅट. आणि अशा वेळेला मला माझे आई बाबा, माझा भाऊ, माझी बहीण यांचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण ते खूप खंबीरपणे उभे राहिले होते माझ्या पाठीशी, आणि ते जर राहिले नसते तर कदाचित आज मी इथे बसले नसते. अपूर्वासाठी घर, कुटुंब, फॅमिली काय? सेफ स्पेस. जेव्हा मी जगाशी भांडून वेगवेगळ्या आव्हानांना उत्तरं देऊन जेव्हा घरी येते, आणि ती घरी मिळालेली जी शांतता आहे, दॅट इज फॅमिली. लोकांना दिसत नाहीये पण असं म्हणतो ना, एक साईड आहे अपूर्वाची. ती अपूर्वा कशी आहे जी लोकांना माहित नाहीये? ॲक्च्युली ती फार हळवी आहे. आणि आत्ता जेव्हा पण तनुजला कोणी विचारतं की अरे आम्ही तर खूप ऐकलंय अपूर्वा बिग बॉसमधनं आम्ही पाहिलंय, ती खूप चिडकी आहे, ती खूप रागीट आहे, आणि ती पटकन व्यक्त होते, तुझा अनुभव काय सांगतो? तो दरवेळेला हेच म्हणतो की आय थिंक शी इज टू इमोशनल, आणि शी नारळासारखी आहे असं तो म्हणतो. आणि आय थिंक आय अग्री टू इट. मी नाही म्हणणार की हो, मे बी आय जस्ट पोर्ट्रे टू बी व्हेरी स्ट्रॉंग, आणि मी असं दाखवते की मला तर मी हे करीन, मी पटकन हे करीन. मनात मला खूप त्रास होत असतो, त्यामुळे ते कवच आहे फक्त. ऍक्च्युली तुला असं वाटतं की आपण जेव्हा खूप हळवे असतो कधी कधी लोक त्याचा फायदा पण घेतात? हो, हळवे असणं सगळ्यात मला असं वाटतं की खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, कारण तुम्ही अत्यंत अशी जी इतर लोक सोडतात तो विषय सुद्धा तुम्हाला मनाला लागतो, बिकॉज यू फील फ्रॉम युअर हार्ट. आणि खूप कमी लोक आहेत ज्यांना दे फील फ्रॉम द हार्ट असं मला वाटतं. बरोबर. देर आर व्हेरी फ्यू. एक आत्ता शेवटचा जाता जाता प्रश्न, कदाचित तो थोडासा तुला इमोशनल करून जाईल, पण आज तुझ्या ठिकाणी स्वतःचं एक नवीन पाऊल ठेवलंयस पद्मिनी च्या रूपात, किंवा एक नवीन प्रोडक्शन हाऊस, आणि हे सगळं आज छान मस्त
लग्न झालंय आणि जे तू अनुभवलं नव्हतंस ते तू नव्यानं सगळं नवीन गोष्टी सगळ्या अनुभवतेस. आणि असं सगळं असताना आपल्या आयुष्यातली 2 महत्वाची माणसं आपल्यासोबत नसतात. पण जर युनिव्हर्सने संधी दिली त्यांना तुला समोर आणून त्यांच्या समोर तुला मोकळं करण्याची, म्हणजे एक बाबा आणि एक भाऊ, हे तुझं सगळं चांगलं झाल्यानंतर आत्ताच्या या क्षणाला मिळते, काय बोलशील त्यांच्याशी? आय थिंक बाबांच्या जाण्यानंतर तर बरेचदा मी शॉक्डच होते टू एक्सेप्ट की ते नाही आहेत. त्यांच्याशी मला बरंच काही बोलायचं होतं. मला बऱ्याच गोष्टी मान्य करायच्या होत्या. त्यांना सॉरी म्हणायचं होतं मला, कारण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की तू हे म्हणाली हां, तू हे करू नकोस, कारण त्यांना बहुतेक कळत होतं किंवा त्यांनी व्हिज्युअलाइज केलं असेल ॲज अ फादर. आणि आपल्या आईवडिलांना आपलं सगळ्यात जास्त एक्झॅक्टली माहीत असतं. सो बाबांना एका शब्दात पुन्हा एकदा सॉरी म्हणेन. आणि ओमकारशी मी रोज बोलत असते. आय थिंक ही इज ऑलवेज देअर अँड आय फील हिज प्रेझेन्स ऑलवेज. ओमकारला एवढंच म्हणता येईल मला की आय जस्ट लव्ह हिम आणि आय वॉज व्हेरी लकी टू हॅव हिम ॲज अ ब्रदर. त्याच्यासारखा भाऊ माझ्या कुठल्याच मैत्रिणीला इतका कमालीचा भाऊ नाही आहे. त्यामुळे तो कमाल होता. आणि आपलं लहान भावंड हे कदाचित बऱ्याचदा म्हणतात की मोठी बहीण असेल, भाऊ लहान असेल तर ते आपल्या मुलासारखं असतं. अगदीच. मी त्याला अक्षरशः माझ्या बाळासारखंच केलेलं आहे. आणि तो 5 वर्षांनी लहान होता माझ्यापेक्षा. आणि त्यामुळे आई नेहमी म्हणते की जितकं मी आई म्हणून नाही केलं तितकं हिने केलं आहे. या सो पण आफ्टर आत्ता मला कदाचित हा प्रश्न जेव्हा तू विचारतेस, याच्या आधी कदाचित मी अनकम्फर्टेबल होते. आत्ता मला इथे बसल्यावरती जाणवते की नाव आय हॅव हील्ड. कारण मी याच्यासाठी खूपदा मेडिटेशन केलेलं आहे, अनेक लोकांशी बोलले आहे. आणि आत्ता ह्या आधी जेव्हा कोणी असा विषय काढला तर मला त्रास व्हायचा किंवा मला रडू यायचं. पण आता कदाचित तुझ्या सोबत एक असा माणूस आहे जो कदाचित त्यांचं जागा ती त्यांचीच राहणार आहे, पण असं कोणीतरी एक आपण बघत असतो ना आपल्याला की पण जो मला त्यांनी सुद्धा अनेकदा हे पेजेस ओपन केलेत आणि अनेकदा आणि ते व्हायला पाहिजेत. आणि असा तुझ्याकडे बोलणारा माणूस आहे आता, तेव्हा कदाचित ती पोकळी होती आणि म्हणून तुला ते रडायला यायचं. म्हणूनच मी म्हटलं की एक योग्य जोडीदार आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव मला तनुजच्या येण्यानंतर होते. आणि ती आपण म्हणतो ना की तिथे चुकू नये, कारण तिथे तुमचं आयुष्य असतं पुढचं आपलं. कारण ते कसं असतं, ते तुम्हाला चॉईस असते ग, तुम्हाला निवडायचं आहे ते. खरं आहे. एकतर चुकू नये आणि जर चुकला आहात तर ती चूक एक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन करा. वेळेत सुधारा. कारण आता जे आजूबाजूला चाललंय ते खूप भयानक आहे. कारण ते अंत नाहीये, हेही मला लोकांना सांगायचं की ते अंत नाहीये. देयर इज अ लॉट ऑफ थिंग्स अहेड. जस्ट बिलीव्ह. एक शेवटचं, करिअरकडे आता कशा दृष्टीने पाहतेस? आय थिंक मी जेव्हा जेव्हा मॅनिफेस्ट केलेत ना त्या गोष्टी घडल्यात. मी ह्याच्या आधी एकदा म्हटलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की मला एक सायकोटिक मुलीची भूमिका करायची आणि माझ्याकडे इब्लिस हे नाटक आलं. मग मी एका रिसेंट इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मला मर्दानीमधली राणी मुखर्जी प्ले करायची आहे. मी आत्ता नुकतीच ACP अपूर्वा पुरोहित कॅरेक्टर केलं. आता माझ्या बकेट लिस्टमध्ये तसे बरेचसे कॅरेक्टर्स आहेत. बायोपिक वगैरे वाटते तुला कोणाची बायोपिक करायला मिळावी? आणि मला फार आवडेल. अंडरकव्हर एजंट, स्पाय असं काहीतरी करायला आवडेल. मे बी मला मुळातच काय बरं विद्या बालन फार आवडते आणि त्यामुळे तिची प्रत्येक कलाकृती मला आवडते. सो मला कहाणीसारखं असं काहीतरी कॅरेक्टर जाम आवडेल करायला. मला वाटतं तू तो प्रयोग तुझ्या ह्याच्यातही करू शकतेस. नक्कीच. म्हणजे आता तू एक ज्या पद्धतीने सुरू केलेस तर पुढची हे कदाचित ती असू शकते. आणि आपण ते म्हणतात ना की आपल्याला जे करायचंय
त्याच्यासाठी तुला तर स्वतंत्र आता एक तुझा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे अर्थातच आणि मला वाटतं समोरनं ऑफर्सही येतील आता की त्यावेळेला कदाचित तू बोलतेस ते त्या पद्धतीने पण पूर्ण होऊ शकेल. आय होप. आणि मॅनिफेस्टेशन हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं तू आहे. गोष्ट मगासपासून इंटरव्ह्यूत बऱ्याचदा बोललीस, मला वाटतं प्रेक्षकांनाही ती खूप अपील होईल, कारण आजच्या ह्याच्यात त्याचे बऱ्याच जणांनी त्याचे परिणामही चांगले पाहिलेत. हो. जो विचार केलाय तो ह्याला ते झालंच आहे असं झालंच आहे. समजून जगायचंय आणि त्यामुळे मग सगळं छान होतं. निश्चित टचवूड. आणि तू जे म्हणतेस तसं सगळं छान आणि ह्याच्यात हो. आणि ॲट दी एंड वन प्रिन्सिपल जे कायम आहे की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त जास्त काही मिळत नाहीच मिळणार आहे. सो त्याची जेव्हा तुम्ही एक्सेप्टन्स ठेवता ना, या गोष्टीचं एक्सेप्टन्स, त्यानंतर आय थिंक लाईफ इज इझी. तेच. आणि आज तू इथे आलीस आणि इतकं मस्त बोललीस, आणि मला वाटतं पद्मिनीविषयी खूप जणांच्या मनात प्रश्न होते की नेमकं हे काय आहे, नव्याने काय करते ही, किंवा ही काम करणार आहे की नाही आता, की याच्यात स्वतःच सगळं करणार आहे. तर तू ज्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलीस आणि मनमोकळेपणाने बोललीस, आणि खूप काही प्रश्नांची उत्तरं जिथे मलाही वाटलं की कदाचित तू इमोशनल होशील, पण सोबत इतका छान जोडीदार असताना तू छान ती पोकळी तुझी भरून निघाली. त्यामुळे कदाचित ते जी उत्तरं इमोशनली बाहेर यायची ती खूप छान पद्धतीने तू दिली आहेस. आणि अर्थात पुन्हा एकदा तुझ्यातला आत्मविश्वास त्यामुळे अधिक प्रगल्भ झालाय आणि हो, हे झालंय हे नक्कीच. ते जाणवलं. आणि तुझ्या पुढच्या पूर्ण कारकिर्दीसाठी शुभेच्छा. आणि अर्थात तू जसं म्हणालीस तुझ्या बकेट लिस्ट पूर्ण होत राहू या आमच्याकडनं. थँक्यू सो मच.